Hello, hello. Okay, hello and welcome back to everyone. Good morning, guys. कंटिन्यू करूया आपण yesterday जिथे थांबलो होतो तिथून पुढे. ठीक आहे. ॲग्रोनॉमीच्या संदर्भात आपण तिकडे काहीतरी डिस्कस करत आहोत. त्याच्यामध्ये आपण कालच्या लेक्चरमध्ये आय थिंक ओके स्ट्रक्चर ऑफ काहीतरी ॲटमॉस्फिअर बघून घेतलं होतं. ॲटमॉस्फिअर प्रेशर ओके काय असतं काय नाही बघितलं होतं. विंड काय आहे काय नाही तिकडे बघितले होते. विंडमध्ये काहीतरी अगेन दोन इम्पॉर्टंट पॉईंट आपण काहीतरी इकडे डिस्कस केले होते. एक हॉरिझॉन्टल मुवमेंट आणि दुसरे काहीतरी व्हर्टिकल मुवमेंट. हॉरिझॉन्टल मुवमेंटला विंड म्हणतात आणि तिकडं व्हर्टिकल मुवमेंटला करंट म्हणतात. ओके एअर करंट हेही आपण काहीतरी इकडे डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतर विंड स्पीड आणि सो ऑन काही इम्पॉर्टंट जे पॉईंट होते त्याच्यामध्ये तेही आपण इथे डिस्कस केले होते. ठीक आहे. वेस्टर्ली विंड काय असतात, पिरियडिक विंड काय असतात ते आपण इकडे काहीतरी पाहिले होते. त्याच्यानंतर टेम्परेचरच्या संदर्भात आपण इकडे डिस्कस केलं होतं. इट इज द डिग्री ऑफ हॉटनेस ऑफ सबसिस्टन्स. एखादी जी वस्तू आहे त्याची काहीतरी जी हॉटनेस आहे त्याची डिग्री काय आहे त्यालाच काय म्हणतो आपण इकडे टेम्परेचर. ओके. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट काहीतरी आपण इन्स्ट्रुमेंट्स आणि त्यांचे काहीतरी यूज इथं आपण काहीतरी डिस्कस केले होते. अल्टिमीटरपासून काहीतरी आपण इकडं स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये इथं आपण बघितलं होतं अल्टिमीटर इज द नथिंग बट इट इज द टूल टू यूज मेजरमेंट ऑफ द हाईट चेक करण्यासाठी काहीतरी बेसिकली हे जे टूल असतं हे यूज केलं जातं. ओके. अजून काही इम्पॉर्टंट जे इथं इन्स्ट्रुमेंट्स होते आणि त्यांचा काहीतरी यूज होता तो आपण इथे डिस्कस केला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर केमिकल मटेरियल यूज फॉर क्लाउड शेडिंग म्हणजे आपण इथं बघितलं होतं आर्टिफिशियल काहीतरी की पाऊस जो पडला जातो त्यालाच काय म्हणलं जातं क्लाउड सीडिंग. ओके. आर्टिफिशियल काहीतरी जो पाऊस पडला जातो त्यालाच काय म्हणलं जातं क्लाउड सीडिंग. सो त्या संदर्भात आपण इथे डिस्कस केलं होतं. दोन इम्पॉर्टंट काहीतरी इकडे मटेरियल्स किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू केमिकल कोणते यूज केले जातात तेही आपण पाहिलं होतं. सिल्वर आयोडाईड असेल कोल्ड काहीतरी क्लाउडसाठी यूज केलं जातं आणि सोडियम क्लोराईड असेल ते काहीतरी की वार्म क्लाउडसाठी काहीतरी की यूज केलं जातं. त्याच्यानंतर अगेन दोन इम्पॉर्टंट पॉईंट आपण इथे डिस्कस केले होते किंवा कन्सेप्ट आपण त्याला म्हणू जॉग्राफीच्या संदर्भात आहेत आणि अगेन इंडियन मेट्रोलॉजिकल काहीतरी की ऑर्गनायझेशनने त्यांना तिथं आयडेंटिफाय करून ठेवलेलं आहे. कारण का त्याच्यामुळे काहीतरी की इंडियन मान्सून जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी अफेक्ट होत असतो. आयदर खूप पाऊस पडतो किंवा काहीतरी की दुष्काळ पडतो. अल निनो आणि काहीतरी की ला निनो. त्याच्यानंतर ड्रॉट दुष्काळ काय आहे ते आपण इकडे बघितलं. दुष्काळमधले काहीतरी जे प्रकार किंवा काहीतरी की दुष्काळमधल्या जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत त्या तिथं आपण डिस्कस केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण बघितलं ॲग्रिकल्चर ड्रॉट असेल, हायड्रोलॉजिकल ड्रॉट असेल, ड्रॉट इयर असेल आणि काहीतरी ड्रॉट पॉन एरिया काय आहे काय नाही तेही आपण इथं डिस्कस केलेलं होतं. ओके. त्याच्यानंतर थोडंसं इथं क्लासिफिकेशन आपण बघितलं होतं. ड्रॉट सिव्हिरिटी अकॉर्डिंग टू द NDVI आणि NDVI म्हणजे काहीतरी की नॉर्मलाइज डेव्हिएशन व्हेजिटेशन इंडेक्स काय आहे काय नाही ते आपण इकडे पाहिलं होतं. त्याच्यानंतर इथं आपण काहीतरी की काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत तेही आपण इथं काहीतरी डिस्कस केले होते. क्लाउड असेल त्याच्यानंतर काहीतरी की फॉर्म्स ऑफ द क्लाउड आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 10 इम्पॉर्टंट काहीतरी जे हे आहेत क्लासिफिकेशन आहेत किंवा काहीतरी आपण म्हणू टाईप ऑफ क्लाउड्स ते इथं काहीतरी डिस्कस केले होते. आणि हे डिस्कस करताना आपण काहीतरी की बेस्ड ऑन द हाईट्स आणि बेस्ड ऑन द त्यांचं नेचर थोडेसे इथं आपण डिस्कस केले. हाय लेवल बघितले, रेन बेरिंग बघितले, समर सीझनमधले क्लाउड बघितले, फायबरस क्लाउड बघितले, लो हाईटला बनणारे बघितले, डेझलिंग बघितले आणि काहीतरी की हाय अल्टिट्यूडला कोणते असतात तेही आपण काहीतरी इकडे बघून घेतले होते. ओके. हाय लॅटिट्यूडला. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं वेदर फॉरकास्टिंग काय असते काय नाही. त्याच्यामध्ये आपण बघितलं मेथड ऑफ काहीतरी की वेदर फॉरकास्टिंग. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं होतं टाईप ऑफ वेदर फॉरकास्टिंग. ओके. आणि त्याच्यानंतर काहीतरी की इन फॉरकास्टिंग ऑफ रेनफॉल काहीतरी की फॉरकास्ट करताना काहीतरी की एक्झॅक्टली कशी केली जाते किंवा काय नाही. त्याच्यामध्ये आयसोलेटेड रेन आणि स्कॅटर्ड रेन हे दोन इम्पॉर्टंट पॉईंट आपण इकडे डिस्कस केले होते. त्याच्यानंतर टाईप ऑफ पर्सिपिटेशन. ओके. टाईप ऑफ पर्सिपिटेशन संदर्भात पण आपण इकडे डिस्कस केलं होतं. मग याच्यामध्ये रेन, ड्रिझल, मिस्ट, ग्लेज, रिम, स्नो, स्लीट, हेल आणि काहीतरी की थंडरस्टॉर्म हे डिफरंट टाईप आहेत पावसाचे ते आपण इथं डिस्कस केले होते. ओके. त्याच्यानंतर फॉर्म ऑफ कंडेन्सेशनपर्यंत काहीतरी की आपण इकडे आलेलो होतो. आणि याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं ड्यू काय असतं दवबिंदू आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर फोरोस्ट आपण इकडे बघितलं होतं आणि फॉग बघितले होते. आणि त्याच्यानंतर इथं काहीतरी क्लासिफिकेशन ऑफ फॉग जे होतं तेही आपण इथं काहीतरी डिस्कस केलेलं होतं. ओके.
क्लासिफिकेशन ऑफ फॉग. मग याच्यामध्ये आपण बघितलं थिक फॉग, मॉडरेट फॉग आणि काहीतरी की थिन फॉग. बेस्ड ऑन काहीतरी की त्यांचे तिथं विजिबिलिटीला कशा प्रकारे ते काहीतरी की रिस्ट्रिक्ट करतात त्या प्रकारे, किंवा काहीतरी की त्याच्यावरून त्यांना तिथं क्लासिफाय करण्यात आलेलं आहे A, B आणि काहीतरी की C मध्ये. ओके. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं होतं मिस्ट काय असतं काय नाही, रिम काय असतं काय नाही, स्मोक आणि काहीतरी की हेज. ठीक आहे. इथंपर्यंत काय केलं होतं आपण तिकडं डिस्कस केलेलं होतं. आणि इव्हॅपोरोमीटर जो आहे तिथंपर्यंत काहीतरी की आपण येऊन थांबलेलो होतो. ओके. या पॉईंटपर्यंत काहीतरी की आपण कंप्लीट केलेलं होतं इथं, आणि ह्या पॉईंटला इथं येऊन काहीतरी की आपण थांबलेलो होतो कालच्या लेक्चरमध्ये. ओके. सो नाऊ लेट्स कंटिन्यू विथ द इव्हॅपोरोमीटर. ओके. इव्हॅपोरोमीटरच्या इथून काहीतरी की पुढे आपण आता डिस्कस करायला काहीतरी की सुरुवात करूया, किंवा काहीतरी याच्यावर थोडंसं डिस्कशन करू. ओके. आता याच्यामध्ये काहीतरी की दोन इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला पाहायला मिळतात. कॅन इव्हॅपोरोमीटर आणि दुसरं म्हणजे काहीतरी की पोर्टेबल इव्हॅपोरोमीटर. ओके. कॅन इव्हॅपोरोमीटर आणि दुसरं म्हणजे काहीतरी की पोर्टेबल इव्हॅपोरोमीटर. सो पहिले याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं यूज फॉर एस्टिमेटिंग अंडर द फील्ड कंडिशन अँड scheduling of irrigation. ओके. यूज फॉर एस्टिमेटेड काहीतरी की अंडर फील्ड कंडिशन अँड scheduling ऑफ इरिगेशन. आणि दुसरं म्हणजे काहीतरी की आहे ते पोर्टेबल इव्हॅपोरोमीटर आहे. इट इज डेव्हलप इन इस्रायल अंडर द मेजरमेंट ऑफ इव्हॅपोरेशन फॉर शॉर्ट पिरियड. ओके. फॉर शॉर्ट पिरियड. बेसिकली इव्हॅपोरोमीटर काय होतं काय नाही ते आपण काहीतरी की तिकडं हे टूल्स आणि त्याचा यूज आणि काहीतरी की मेजरमेंटमध्येच काहीतरी की डिस्कस केलेलं होतं. युजली याचा यूज काय असतो की इव्हॅपोरेशन जे काय आहे, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, बाष्पीभवनाचा काहीतरी की दर काय आहे काय नाही हे मेजर करण्यासाठी किंवा काहीतरी की कुठेतरी चेक करण्यासाठी इव्हॅपोरोमीटर आहे त्याचा काहीतरी की यूज केला जात असतो. ओके. मग याच्यामध्ये दोन काहीतरी आपल्याला प्रकार पाहायला मिळतात, ते आपण काहीतरी इकडे डिस्कस केलेले आहेत. ओके. पुढे बघूया क्लासिफिकेशन ऑफ क्लायमेट. आता इथंपर्यंत आपण इम्पॉर्टंट काहीतरी की टूल्स आणि काहीतरी की टाईप ऑफ काहीतरी की रेंज वगैरे बघितल्या. रेंजच्या संदर्भात इम्पॉर्टंट असणाऱ्या काहीतरी की फेनॉमिना तेही आपण तिकडे डिस्कस केलं. विंड बघितलं, करंट्स बघितले, टेम्परेचर पण बघितलं. नाऊ लेट्स एंटर इन टू दी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इज द टाईप ऑफ काहीतरी की तिकडे क्लायमेट किंवा क्लासिफिकेशन ऑफ क्लायमेट्स. ओके. क्लासिफिकेशन ऑफ क्लायमेट्स. आता अगेन ऑल्दो इट इज द पार्ट ऑफ द जॉग्राफीचा जरी भले काहीतरी की जरी हा पार्ट आहे ना, तरी पण हा इकॉनॉमीच्या ॲग्रिकल्चरच्या संदर्भात काहीतरी खूपच इकडे महत्त्वपूर्ण बनतो. कारण का जॉग्राफी जी आहे ती काहीतरी तिकडे ॲग्रिकल्चरला खूपच मोठ्या प्रमाणात काहीतरी तिकडे अफेक्ट करत असते. आणि इवन मानवी वस्ती जी असते त्याला काहीतरी की आपण ह्युमन हे म्हणतो हॅबिटेशन म्हणतो किंवा काहीतरी की हॅबिटॅट म्हणतो, त्याला देखील काहीतरी की जॉग्राफिकल फेनॉमिना किंवा काहीतरी की जॉग्राफिकल कंडिशन्स असतात त्या लार्जली काहीतरी की अफेक्ट करत असतात. ओके. खूपच मोठ्या प्रमाणात काहीतरी की प्रभावित करत असतात. म्हणूनच आपल्याला काहीतरी थोडंसं हे बघायचं आहे. ओके. आणि सुरुवात करतानाच काहीतरी की आपण तिकडे बघितलं होतं कशामध्ये, तर ते काहीतरी की ॲग्रोमेट्रोलॉजीमध्ये ॲग्रिकल्चर आहे आणि त्यासोबतच काहीतरी की तिकडे जॉग्राफिकल फेनॉमिना आहेत, ते कशाप्रकारे ॲग्रिकल्चरला अफेक्ट करतात तेच आपल्याला इथं बघायचं आहे. सो म्हणूनच इथं आपल्याला काहीतरी की क्लासिफिकेशन ऑफ क्लायमेट बघणं काहीतरी की थोडंसं इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे. सो सुरुवातीला इथं आपल्याला पाहायला मिळतं डिफरंट सायंटिस्ट. ओके. डिफरंट सायंटिस्ट केम विथ देअर ओन थिअरीज ऑर देअर ओन प्रिन्सिपल रिगार्डिंग टू द क्लासिफिकेशन ऑफ क्लायमेट्स. वेगवेगळे जे काही शास्त्रज्ञ होते जागतिक स्तरावरती त्यांनी काय केलं होतं, त्यांची स्वतःची हायपोथेसिस किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून क्लासिफिकेशन जे होते ना ते मांडण्याचा काहीतरी की प्रयत्न जो आहे तो 19व्या शतकाच्या सुरुवातीलाच काहीतरी की करून ठेवलेला होता. मग इथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतं साधारणतः काहीतरी की डी कॅन्डोल. ओके. डी कॅन्डोल नावाचे जे काहीतरी की शास्त्रज्ञ होते त्यांनी साधारणतः काहीतरी की 19व्या शतकाच्या काहीतरी की सुरुवातीलाच क्लायमेटचं जे क्लासिफिकेशन होतं ना ते इथं काहीतरी की करून दिलेलं होतं बेस्ड ऑन दी काहीतरी की बेसिकली व्हेजिटेशन. ओके. बेस्ड ऑन दी व्हेजिटेशन. सो कॅन्डोल जे होते त्यांनी काय केलं होतं, त्यांचं जे क्लासिफिकेशन होतं क्लायमेटचं ते कशावरून केलं होतं, व्हेजिटेशनवरून. आता व्हेजिटेशन म्हणजे काय, पुढे जाऊन आपल्याला काहीतरी की बघायचंच आहे. जे काहीतरी की बेसिकली जंगलांचे प्रकार असतात त्यांनाच काय म्हणलं जातं बेसिकली व्हेजिटेशन. आणि आता हे जे व्हेजिटेशन आहे ते डिफरंट क्लायमेटिक कंडिशनमध्ये आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल असेल डिसिडियस फॉरेस्ट असेल, त्याच्यानंतर काहीतरी की थ्रोनी फॉरेस्ट असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी की ॲरिड क्षेत्रातलं काहीतरी की तिकडे श्रूप्स असतील, त्याच्यानंतर मँग्रोव्ह फॉरेस्ट असेल,
सोबतच आपल्याला काहीतरी तिकडं एव्हरग्रीन रेन फॉरेस्ट देखील काहीतरी पाहायला मिळतात. आता हे जे काहीतरी सगळे फॉरेस्ट आहेत, टाईप आहेत, हे तिकडे का बनलेले आहेत? बिकॉज ऑफ द काहीतरी तिकडं क्लायमेटिक काहीतरी कंडिशन्स, वेगवेगळे क्लायमेटिक कंडिशन्स आहेत किंवा काहीतरी क्लासिफिकेशन आहे, त्याच्यामुळे ती जंगलं बनलेली आहेत. सो बेस्ड ऑन द व्हेजिटेशन, ओके, बेस्ड ऑन द व्हेजिटेशन डी कॅन्डल होते, त्यांनी 19व्या शतकामध्ये काय केलं होतं? बेसिकली क्लासिफिकेशन केलं होतं, ठीक आहे, किंवा काहीतरी क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यानंतर आलं सेकंड नंबरचे काहीतरी इम्पॉर्टंट शास्त्रज्ञ होते, ते म्हणजे काहीतरी केओपन. ओके, केओपन यांनी साधारणतः काहीतरी 1936च्या दरम्यान, ओके, 1936मध्ये इकडं काहीतरी एफर्ट केले होते किंवा काहीतरी एफर्ट घेतले गेले होते. कशासाठी? तर ते म्हणजे काहीतरी क्लासिफिकेशन ऑफ क्लायमेटला काहीतरी तिकडं बनवण्यासाठी किंवा क्लायमेट आहे त्याचं काहीतरी क्लासिफिकेशन करण्यासाठी. अँड ही हॅड अडॉप्टेड टेम्परेचर, ओके, टेम्परेचर ॲज वेल ॲज द रेनफॉल ॲज अ बेस फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द क्लायमेट, ओके, फॉर द क्लासिफिकेशन ऑफ क्लायमेट. इथे केओपन यांनी काय केलं होतं? टेम्परेचर आपण काहीतरी बघितलेलं आहे, टेम्परेचर जे असते ते काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी अफेक्ट करतं एका काहीतरी एरियाला किंवा काहीतरी तिकडे व्हेजिटेशनला किंवा क्लायमेटिक काहीतरी कंडिशनला. आणि सोबतच काहीतरी रेनफॉल, त्या एरियामध्ये काहीतरी ऑकर होणारं काहीतरी रेनफॉल किंवा पडणारा पाऊस. ओके, सो बेस्ड ऑन दी काहीतरी ह्या दोन इम्पॉर्टंट काहीतरी कन्सेप्ट, टेम्परेचर आणि काहीतरी रेनफॉल, उष्णता किंवा काहीतरी आपण म्हणू त्याला तापमान, आणि दुसरं म्हणजे काहीतरी पाऊस, याच्या बेसिसवरती केओपन जे होते त्यांनी 1936मध्ये क्लायमेटचं काहीतरी क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि त्याच्यानंतर थोडंसं ॲडव्हान्स व्हर्जन काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं, जे इथं केओपनचं काहीतरी सुरुवातीचं जे इथलं हे होतं, काय म्हणून आपण थेअरी होत्या, त्यालाच काहीतरी अजून थोडंसं काहीतरी मॉडर्न सायंटिफिक काहीतरी ॲप्रोच देऊन थ्रोनवर्थ किंवा काहीतरी थ्रोनवेट असं देखील काहीतरी म्हटलं जातं. थ्रोनवेट किंवा काहीतरी यांनी काय केलं होतं? केओपन आणि काहीतरी थ्रोनवेट यांनी एकत्र येऊन पुन्हा त्यांचं क्लासिफिकेशन होतं ना, ते मांडलेलं होतं क्लायमेटच्या संदर्भात. आणि ह्या ठिकाणी त्यांनी दोन इम्पॉर्टंट पॉईंट होते ना, ते काहीतरी तिकडे हे केले होते, काय म्हणून आपण त्याला विचारात घेतले होते. एक म्हणजे काहीतरी ॲन्युअल रेनफॉल आणि सोबतच काहीतरी इव्हॅपोरेशन. ओके, सोबतच काहीतरी इव्हॅपोरेशन. टेम्परेचर तर काहीतरी ऑलरेडीच होतं बेसिकली किंवा काहीतरी आपण जनरली इथं म्हणू शकतो. केओपन आणि काहीतरी थ्रोनवेट होते यांनी काय केलं होतं तिथं इव्हॅपोरेशन हा जो नवीन पॉईंट होता ना, तो त्याच्यामध्ये काहीतरी ॲड केला गेला होता. आणि तो म्हणजे कशासाठी? तर तिकडं काहीतरी क्लायमेटचं काहीतरी क्लासिफिकेशन करण्यासाठी. ओके, क्लायमेटचं काहीतरी क्लासिफिकेशन करण्यासाठी, ठीक आहे. मग याच्यातून आपल्याला 4 इम्पॉर्टंट काहीतरी तिकडं ग्रुप किंवा काहीतरी क्लासिफिकेशन जे आहेत ना, ते आपल्याला इथे पाहायला मिळतात. 5, ठीक आहे, 5. आता इथे क्लासिफिकेशन करताना त्यांनी काय केलं होतं? बेसिकली सिम्बॉल्स इथे काहीतरी यूज केले गेले होते लेटरमधून. इंग्लिश जे काहीतरी लेटर आहेत ABCD यांचा काहीतरी पहिल्यांदा त्यांनी तिथं यूज केला होता. सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी कॅपिटल लेटर. ओके, दिस इज द कॅपिटल लेटर. ओके, कॅपिटल लेटर. आणि याच्यासोबतच काहीतरी त्या एरियामधलं काहीतरी तिकडं सब काहीतरी क्लायमेट किंवा सब क्लायमेटिक काहीतरी झोन क्लासिफाय करण्यासाठी काय केलं होतं? कॅपिटल लेटरसोबतच काहीतरी इकडं स्मॉल लेटर पण काहीतरी देण्यात आलेले होते. मग इथं आपण काहीतरी म्हणू शकतो ABC किंवा काहीतरी B आणि त्यासोबतच काहीतरी तिकडं D असेल. ओके, किंवा काहीतरी C आणि त्यासोबत काहीतरी इकडं A असेल किंवा काहीतरी B असेल. ओके, असे उपप्रकार म्हणजेच काहीतरी तिकडे वातावरणाचे उपप्रकार जे होते ना, तेही त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी ॲड केलेले होते. ओके, सो अशा प्रकारे पहिल्यांदा काहीतरी कॅपिटल लेटर असतील आणि पुढे जाऊन काहीतरी त्याच्यामध्ये स्मॉल लेटर असेल, ते देखील काहीतरी ॲड केले होते. आणि अशा प्रकारे काहीतरी त्याचं क्लासिफिकेशन जे होतं ते केलेलं होतं. मग फॉर एक्झाम्पल ए सिम्बॉल असेल तर तिथं क्लायमेट कोणतं असणार आहे? वेट. ओके, याला काय म्हणतो आपण तिकडं साधारणतः ओलसर असणार किंवा काहीतरी आर्द्र. ओके, आर्द्र असं असणार. हे पण आर्द्रच असतं, पण इथं काहीतरी वेट असतं, ते म्हणजे काहीतरी पूर्ण ओलसर असतं. ओके, ओलसर असं असणारं काहीतरी क्लायमेट. आणि त्याला काहीतरी इकडं पर्सिपिटेशन इंडेक्स जी होती ती साधारणतः काहीतरी अबाव 128 काहीतरी मिलीमीटर तिथे दिली गेलेली होती. ओके, इथं एका साईडला काहीतरी सिम्बॉल दिले होते, दुसऱ्या ठिकाणी त्यांनी इथं क्लायमेट दर्शवलं होतं, आणि इथं
पी इंडेक्स. ओके, पी इंडेक्स जो होता ना तो देखील काहीतरी की तिकडे दिलेला होता. ठीक आहे. याच्यामध्ये आपण बघितलं ए वेट क्लायमेट आहे आणि काहीतरी की पी इंडेक्स आहे तो कसा आहे तिकडं अबाव 128. त्याच्यानंतर सिम्बॉल बी आहे. ओके, बी क्लायमॅटिक कंडिशन आहे तर कोणते आहे तर बेसिकली काहीतरी की ह्युमिड. ओके, ह्युमिड म्हणजे काहीतरी की ज्या ठिकाणी आर्द्रता जी आहे ती काहीतरी की थोडीशी जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. ओके, आणि इथे पी इंडेक्स जो होता तो साधारणतः 64 ते 127 काहीतरी की दर्शवलेला होता. हे झालं बी किंवा काहीतरी की त्याला ह्युमिड क्लायमेट म्हणतो. त्याच्यानंतर थर्ड वन आहे सी. ओके, थर्ड वन आहे सी. इट इज द सब ह्युमिड क्लायमेट. ओके, इट इज द सब ह्युमिड टाईप काहीतरी की क्लायमेट इथं आपल्याला पाहायला मिळतं. साधारणतः काहीतरी की आर्द्र आहे, त्याच्यामध्ये काहीतरी की उपोष्ण या टाईपचा. ठीक आहे. त्याच्यानंतर याचा जो काहीतरी की पी इंडेक्स होता तो साधारणतः त्यांनी देतं 32 ते काहीतरी की 63. ओके, 32 टू काहीतरी की 63च्या काहीतरी की रेंजमध्ये त्यांनी देता दर्शवलेला होता किंवा काहीतरी की मांडलेला होता. त्याच्यानंतर आहे डी. ओके, डी कॅपिटल लेटरने तिकडं सेमी ह्युमिड क्लायमेट काहीतरी की दर्शवलेलं होतं. ओके, सेमी ह्युमिड क्लायमेट जे होतं ना ते काहीतरी इकडं कॅपिटल लेटर डीने काहीतरी की दर्शवलेलं होतं. आणि याचा साधारणतः काहीतरी की पी इंडेक्स आपल्याला पाहायला मिळतो 16 ते काहीतरी की ते 32. त्याच्यानंतर होता इथं ई. ओके, ई सिम्बॉल ईनी काहीतरी इकडं ॲरिड क्लायमेट आहे ना ते काहीतरी इकडं दर्शवलेलं आहे. आणि साधारणतः पी इंडेक्स आपल्याला याचा पाहायला मिळतो बिलो 16. ओके, बिलो 16. ठीक आहे. सो अशा प्रकारे काहीतरी की आपण इकडं बघू शकतो की ओपेनाने काहीतरी की तिकडं थ्रोनवेट होते. त्यांनी काय केलेलं होतं इथं क्लायमेटचं जे काहीतरी की क्लासिफिकेशन होतं बेस्ड ऑन दी ॲन्युअल रेनफॉल आणि काहीतरी की इव्हॅपोरेशनवरून अशा प्रकारे इकडं काहीतरी की 5 ग्रुपमध्ये क्लायमेटचं काहीतरी की जे क्लासिफिकेशन आहे ते करून दिलेलं होतं किंवा काहीतरी की करून दिलेलं आहे. ओके, आणि अगेन व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इथे सांगायचं झाला तर तो म्हणजे केओपेन आणि काहीतरी की थ्रोनवेट यांचं जे काहीतरी की बेसिकली क्लायमेटचं जे क्लासिफिकेशन आहे ते वर्ल्ड लेवलला काहीतरी की ॲक्सेप्टेबल आहे. आणि अजून ॲडिशन करून काहीतरी की पुढे जाऊन आपल्याला इथं पाहायला मिळतं त्रिवार्थ. ओके, त्रिवार्थ यांनी याच्यामध्ये काहीतरी की सब पॉईंट. ओके, सब किंवा काहीतरी की तिकडं सब क्लायमेटिक कंडिशन जे आहेत ना त्या ॲड केलेल्या आहेत. सो केओपेन असेल आणि काहीतरी इकडं त्रिवार्थ असतील, या दोघांचं देखील काहीतरी इकडं जे क्लासिफिकेशन आहे ते जागतिक स्तरावरती काहीतरी की मान्य करण्यात आलेलं आहे. आणि बऱ्याचशाच काहीतरी की ज्या देश आहेत किंवा काहीतरी की कंट्री आहेत त्यांनी ते त्यांच्या काहीतरी की स्वतःच्या ॲग्रो क्लायमेटिक काहीतरी की झोनमध्ये ॲक्सेप्ट करून ठेवलेलं आहे. ओके, सो हे झालं क्लासिफिकेशन ऑफ क्लायमेट. त्याच्यानंतर इंडियाच्या संदर्भात जर आपण इकडे बघितलं सो हिअर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ॲज वेल ॲज द मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर हॅज बीन अडॉप्टेड ॲग्रो क्लायमेटिक कंडिशन और झोन ऑफ इंडिया इन 15 पार्ट्स. ओके, इन 15 पार्ट्स. साधारणतः इथं काहीतरी की भारताच्या संदर्भात जर आपण इकडे डिस्कस केलं सो इंडियन मेट्रोलॉजिकल काहीतरी की तिकडं डिपार्टमेंट जे आहे IMD आणि त्यासोबतच काहीतरी की मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर जे आहे ना त्यांनी एकत्र येऊन मिळून काय केलेलं आहे इंडियाचं काहीतरी की बेसिकली जो सगळा क्लायमेटिक झोन जो आहे तो ॲग्रिकल्चर किंवा त्याच्यामध्ये काहीतरी की ॲड करून ओके ॲग्रिकल्चर काहीतरी की ॲड करून साधारणतः 15 झोनमध्ये किंवा काहीतरी की 15 एरियामध्ये काय केलेलं आहे क्लासिफाय केलेला आहे. प्रश्न जे आहेत त्याच्यावरती काहीतरी की बऱ्याचदा विचारले गेलेले आहेत. ओके, सो कीप इन दॅट माइंड. सो लेट्स सी वन बाय वन एक एक करून बेसिकली काहीतरी की आपण जे एरिया जे आहेत किंवा काहीतरी की ॲग्रो क्लायमेटिक झोन जे आहेत इंडियामधले ते थोडेसे ते डिस्कस करूया. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला पॉईंट्स कोणते पाहायला मिळतील. एकतर काहीतरी की क्लायमेटिक कंडिशन कोणते आहे तिथं, रेनफॉल कोणता आहे, कशा प्रकारचा आहे, त्याच्यानंतर काहीतरी की जे क्रॉप्स आहेत ते कोणते आपल्याला तिकडे पाहायला मिळतात आणि बेसिकली काहीतरी की एरिया कोणता तिथे येतो कोणता नाही. ओके, सो हे थोडेसे काहीतरी की ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतील जे काही केले गेलेले तिकडं विचारांधीन घेतले गेलेले आहेत किंवा काहीतरी तिकडं बेस ठेवलेले आहेत कशासाठी ॲग्रो क्लायमेटिक काहीतरी की झोन जे आहेत इंडियामधले ते क्लासिफाय करण्यासाठी किंवा काहीतरी त्यांना ते सेपरेट करण्यासाठी. ओके, पहिला इथं ॲग्रो क्लायमेटिक झोन आपल्याला पाहायला मिळतो तो आहे वेस्टर्न हिमालयन झोन. ओके, पहिला इथं आपल्याला काहीतरी की ॲग्रो क्लायमेटिक झोन पाहायला मिळतो तो म्हणजे आहे वेस्टर्न हिमालयन झोन. वेस्टर्न हिमालयन झोन म्हणजे कोणता असणार आहे तर आपण साधारणतः जर एक रफ असं इकडं भारताच्या इकडं काहीतरी की नकाशा संदर्भात आपण चित्रीकरण केलं
ठीक आहे. अशा प्रकारे काहीतरी आपण थोडंसं इकडे स्ट्रक्चर, एक रफ स्ट्रक्चर काहीतरी की इंडियाच्या काहीतरी मॅपच्या इकडे बघू शकतो. ओके. सो इथे जर आपण बघितलं वेस्टर्न हिमालयन झोन, आता एंटर काहीतरी की हिमालयन जी रेंज आहे ना साधारणतः ही अशी आपण इकडे काहीतरी की बघू शकतो. ही 3 इम्पॉर्टंट पार्टमध्ये काहीतरी की डिवाइड करण्यात आलेली आहे. एकदम म्हणजे काहीतरी की पहिला वेस्टर्न पार्ट असेल, मिडल पार्ट असेल आणि त्याच्यानंतर काहीतरी की ईस्टर्न पार्ट असेल. ओके, ईस्टर्न काहीतरी की पार्ट असेल. सो याच्यामधला पहिला काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतो. आता हे तर काहीतरी की जॉग्राफिकल क्लासिफिकेशन आहे. ओके, जॉग्राफिकल क्लासिफिकेशन आहे जे हिमालयाला एंटरली काहीतरी की 3 पार्टमध्ये डिवाइड करतात. सेंट्रल हिमालय असेल तिकडं, सॉरी वेस्टर्न हिमालय असेल, मिडल हिमालय असेल आणि काहीतरी की ईस्टर्न हिमालय असेल. मात्र ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला जर बघितलं ॲग्रो क्लायमेटिक झोनमध्ये, तर आपल्याला पहिला इथं काहीतरी की झोन पाहायला मिळतो, तो आहे वेस्टर्न हिमालयन झोन. ओके, वेस्टर्न हिमालयन झोन. आता हा वेस्टर्न हिमालय झोन म्हणजे कुठला असणार आहे, तर या साईडचा काहीतरी की सगळा जो हिमालयाचा पार्ट पाहायला मिळतो तो. ओके. सो झोन बेसिकली इन्क्लूड हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश हिल्स अँड थ्री सब झोन ऑफ द जम्मू अँड काश्मीर. ओके, 3 सब झोन ऑफ द जम्मू अँड काश्मीर. सो ॲज आय टोल्ड यू, ते यूपीचा काही पार्ट आहे, उत्तराखंडचा काही पार्ट आहे, पंजाबचा काही पार्ट आहे आणि एंटरली काहीतरी तिकडे जम्मू अँड काश्मीर. आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये काहीतरी की जे 3 इम्पॉर्टंट सब पॉईंट पाहायला मिळतात आपल्याला, किंवा काहीतरी की सब क्लायमेटिक कंडिशन पाहायला मिळतात ना, त्या देखील काहीतरी की ह्या पार्टमध्ये किंवा या झोनमध्ये काय केलेलं आहे तिकडे इन्क्लुडेड केल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. इथे फर्दर जर आपण थोडंसं बघितलं तर स्केलेटल सॉईल. ओके, स्केलेटल सॉईल ऑफ कोल्ड रिजन including पोडझॉल, माउंटन मिडो. ओके, माउंटन मिडो सॉईल. आता पुढे जाऊन अजून आपल्याला काहीतरी की बेसिकली सॉईल जे कल्चर आहे किंवा काहीतरी की एक्झॅक्टली सॉईल काय आहे ते बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी की डिफरंट टाईपच्या सॉईल देखील आपल्याला पाहायच्या आहेत. सो आता थोडंसं काहीतरी की फक्त लक्षात ठेवा किंवा काहीतरी की जस्ट आपलं बघून घ्या की एक्झॅक्टली हे काय असतं काय नाही. पुढे जाऊन आपल्याला काहीतरी की जे सॉईलचं क्लासिफिकेशन आहे ते पाहायला मिळेलच. आणि जर तुम्ही केलेलं असेल तर ते वेल अँड गुड, तुम्हाला पटकन इकडे काहीतरी की समजून येईल. ओके. सो इथे बेसिकली काहीतरी की ज्या ठिकाणी कोल्ड रिजन असतो ना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो पोडझॉल. ओके, पोडझॉल टाईपची काहीतरी की सॉईल जी असते ना ती पाहायला मिळते. आणि ही कुठं असते, माउंटन एरियावरती. ओके, माउंटन एरियावरती. आणि असे माउंटन ज्या ठिकाणी काहीतरी की रिजन जे आहे ते कसं एकदम कोल्ड आहे. ओके, सातत्याने काहीतरी की बर्फाच्छादित राहणारं काहीतरी की तिकडं जमीन जास्त आहे किंवा काहीतरी की क्लायमेट असतं, त्या ठिकाणी पोडझॉईल जे आहे ते काहीतरी की आपल्याला पाहायला मिळते. ओके, त्यासोबतच हिली ब्राऊन सॉईल देखील काहीतरी की आपल्याला पाहायला मिळते आणि सोबतच काहीतरी की सिल्ट लूम ही देखील काहीतरी की आपल्याला पाहायला मिळते. आता याच्यामधली सिल्ट लूम आहे ती बेसिकली काहीतरी की जे ग्लेशियर्स असतात किंवा काहीतरी की बर्फाच्छादित काहीतरी की ज्या नद्या असतात ना त्यांच्या उत्खननांनी काहीतरी की तयार झाली गेलेली ही माती असते. ओके, जी ॲग्रिकल्चरसाठी किंवा काहीतरी की बेसिकली केशर जे असेल याच्या उत्पादनासाठी काहीतरी की खूपच उत्कृष्ट असे काहीतरी की समजले जाते किंवा कन्सिडर केली जाते. ठीक आहे. देन नेक्स्ट इट इज कंपोज अनडायल्युटिंग टेरेन ॲज वेल ॲज द स्टीप स्लोप्स अँड पॉन्ड टू इरोजन. ओके, पॉन्ड टू इरोजन. या ठिकाणचं थोडंसं काहीतरी की आपण जर फिजिकल कंडिशन जर पाहिल्या तर इथं काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं. जमीन जी असते ती कशी असते बेसिकली, किंवा टेरेन जो असतो तो कसा असतो इथला बेसिकला अनडायल्युटिंग म्हणजे काय की स्लोप जास्त खूप मोठ्या प्रमाणात असतात किंवा काहीतरी की स्लोपचा जो ग्रेडियंट असतो ना तो थोडासा काहीतरी की जास्त असतो. त्याच्यामुळे पाणी जे असते ते काहीतरी तिकडं मुरण्यास कोणत्याच प्रकारचा काहीतरी इकडं वाव जो असतो ना तो मिळत नसतो. त्याच्यामुळे पाणी जे असते ते सरळ काहीतरी की वाहून जातं. ओके, त्याच्यासोबतच काहीतरी की स्टीप स्लोप्स. ओके, स्टीप स्लोप्स. वेस्टर्न हिमालयाच्या संदर्भात जर बघितलं तर इथं आपल्याला काहीतरी की सगळा जो प्रदेश आहे तो उंच काहीतरी की पर्वतरांगाने जो आपल्याला पाहायला मिळतो किंवा काहीतरी की आपण तिकडे बघू शकतो. त्याच्यामुळे एंटर काहीतरी इकडं जे टेरेन असेल किंवा टेरिटरी आहे तिथं आपल्याला काहीतरी की स्टीप स्लोप्स. ओके, स्टीप स्लोप्सच काहीतरी की मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. सपाटाची जमीन काहीतरी की खूपच कमी प्रमाणात आपल्याला तिथे पाहायला मिळते. अँड देन फायनली इज द पॉन्ड टू इरोजन. ओके, पॉन्ड टू इरोजन. आता सॉईलच्या इरोजनमध्ये काहीतरी की आपण तिकडं डिस्कस करून ठेवलेलं आहे, इन डिटेलमध्ये काहीतरी की आपण बघितलं पण होतं. ज्या ठिकाणी काहीतरी की स्लोप असतो, ओके, ग्रेडियंट लेवल स्लोपची काहीतरी की जास्त असते त्या ठिकाणी आपण बघितलं होतं जमिनीची मातीची काहीतरी की जाडी असते ती खूपच काहीतरी की एकदम थिन असते किंवा पातळ असते. कारण का सातत्याने काहीतरी इकडं पाण्याचा काहीतरी जो प्रवाह असतो किंवा वाहणारं जे पाणी असतं ना ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यामुळे
एरोजन जे असेल ना ते काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात होत असतं. आणि इवाना काहीतरी की आत्ता जसं मी तुम्हाला सांगितलं इथे सिल्ट लोम, कारण का बर्फाच्छादित ज्या नद्या असतात ना त्या सातत्याने काय करत असतात, एरोजन जे असेल ते खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी घडवून आणतात. ओके, सो दिस इज द सम सॉर्ट ऑफ द वेस्टर्न हिमालयन झोन. ओके, वेस्टर्न हिमालयाच्या झोनच्या संदर्भात थोडीशी इन्फॉर्मेशन आपण इकडे डिस्कस केली. पुढे बघूया ईस्टर्न हिमालयन झोन. ओके, ईस्टर्न हिमालयन झोन. आता ईस्टर्न हिमालयन झोनच्या संदर्भात जर आपण इकडे बघितलं तर आपण इथे बघू शकतो अशा प्रकारे इथला जो सगळा पार्ट आहे ना तो आपल्याला काहीतरी याच्यामध्ये पाहायला मिळतो. बेसिकली इट इन्क्लुडेड अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, आसाम, जलपागोरी. ओके, त्याच्यानंतर काहीतरी की कूचबिहार डिस्ट्रिक्ट इन वेस्ट बेंगाल. ओके, कूचबिहार डिस्ट्रिक्ट इन वेस्ट बेंगाल. म्हणजे साधारणतः काहीतरी आपण असं म्हणू शकतो नॉर्थ ईस्टच्या काहीतरी की जे इम्पॉर्टंट 7 सिस्टर्स आहेत आणि त्याच्याही सोबतच काहीतरी की काही जो पार्ट आहे वेस्ट बेंगॉलचा इट इज इन्क्लुडेड इन टू द ईस्टर्न हिमालयन झोन. ओके, हे साधारणतः काहीतरी की ईस्टर्न हिमालयन झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ओके, अरुणाचल प्रदेश झालं, नागालँड झालं, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, आसाम, जलपागोरी आणि काहीतरी की कूचबिहार डिस्ट्रिक्ट ऑफ वेस्ट बेंगाल. ठीक आहे, सो हे झाले काहीतरी की एरिया जे ईस्टर्न हिमालयन झोनमध्ये येतात. त्याच्यानंतर इथल्या रेनफॉलच्या संदर्भात जर आपण इकडं थोडंसं डिस्कस केलं आणि फॉरेस्टच्या काहीतरी की कवरच्या संदर्भात जर आपण इकडे डिस्कस केलं, सो वी कॅन सी हिअर there is a highest rainfall area. Okay, or this area is the highest rainfall area in the India. भारतामधला काहीतरी की जो पाऊस सगळ्यात जास्त पाऊस काहीतरी की प्राप्त होणारा जो प्रदेश असेल ना तो आपल्याला पाहायला मिळतो हाच आहे. ओके, ईस्टर्न काहीतरी की हिमालयन झोन. आता हे काय आहे, थोडीशी जॉग्राफिकल काहीतरी की टर्म होती किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन होते. इथून ज्या वेळेला बघतो आपण एक वेस्ट मान्सूनची काहीतरी की जी ब्रँच असते ना ती इथून इंडियामध्ये काहीतरी की एंटर करते. ओके, केरळ आणि काहीतरी की तमिळनाडूचा जो मधला गॅप आहे ना इथून आणि दुसरी जी आहे ती काहीतरी इकडं मुंबईमधून आणि काहीतरी की साधारणतः आपण त्याला म्हणू शकतो वरती सौराष्ट्र म्हणजेच काहीतरी की गुजरातचा जो पार्ट आहे ना तिथून काय करते आता ते इंडियामध्ये एंटर करते. आणि सोबतच ईस्टर्न काहीतरी की जी ब्रँच आहे ना ती साधारणतः इथून येते. ओके, ते इथून येते आणि ह्या दोन्ही साधारणतः काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात गंगेटिक प्लेनवरती एकत्र येतात आणि नंतर एक काहीतरी इकडं पुढे जाऊन अरोली पर्वतापर्यंत काहीतरी की वीक होते आणि नंतर हे इथून काहीतरीकडे या साईडला येतात ज्या ठिकाणी काहीतरी की साधारणतः गारो, खासी आणि काहीतरी की जैंतिया ह्या टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी काय झालं गेलेलं आहे एक फनल म्हणजे नरसाळा असता. ओके, नरसाळा अशा टाईपचा बेसिकली काहीतरी की एक शेप तिथं तयार झाला गेला आहे. सो ह्या दोन्ही ब्रँच काय करतात इकडे आतमध्ये एंटर होतात आणि इथे टेकड्यांची काहीतरी की रेंज आहे इथे जाऊन धडकतात आणि त्याच्यामुळेच इथे हा जो काहीतरी की बेसिकली रेन बेरिंग क्लाउड्स असतात त्यांना कुठेतरी इथं रिस्ट्रिक्शन्स इथं क्रिएट झाल्या गेल्यामुळे अडथळा निर्माण झाल्यामुळे इथं सगळ्यात जास्त काहीतरी की पाऊस असतो तो पडतो आणि इथून नंतर काहीतरी काय रिटर्न येतात आणि त्यालाच काहीतरी आपण म्हणतो रिटर्निंग मान्सून किंवा परतीचा काहीतरी की पाऊस. सो म्हणूनच ईस्टर्न हिमालयन झोन जो आहे तो कसा इथं बेसिकली हायेस्ट रेनफॉल असणारा काहीतरी की एरिया आहे आणि दॅट्स वाय वी कॅन सी हिअर हायेस्ट फॉरेस्ट कवर. ओके, म्हणूनच इथं आपण काहीतरी की बघू शकतो सगळ्यात जास्त जी जंगल आहेत ना ते आपल्याला काहीतरी की याच एरियामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, सॉईलच्या संदर्भात जर आपण इकडे डिस्कस केलं सो वी कॅन सी हिअर अलुवल सॉईल. ओके, अलुवल सॉईल आर फाउंड. ओके, अलुवल सॉईल आर फाउंड ज्या ठिकाणी काहीतरी की पाऊस खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि नद्यांच्याद्वारे पाणी जे असतं ते काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात वाहलं जातं त्यावेळेला काहीतरी की आपण बघितलेलं आहे इरोजनची काहीतरी की जे ॲक्टिव्हिटीज असतात ना ते खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि ऑब्वियसली आहे पुराचं पाणी आहे त्याच्यामुळे गाळाची जमीन असते ना ती काहीतरी की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ह्या एरियामध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, त्याच्यानंतर शिफ्टिंग कल्टिवेशन इज प्रॅक्टिस. ओके, शिफ्टिंग कल्टिवेशन इज प्रॅक्टिस सातत्याने पडणारा पाऊस असेल आणि नद्यांच्याद्वारे काहीतरी की सातत्याने त्यांची जी पात्र आहेत ती बदलण्याची काहीतरी की जी टेंडन्सी आहे त्याच्यामुळे कायमस्वरूपी किंवा काहीतरी की कन्सिस्टंट काहीतरी तिकडे ॲग्रिकल्चरच्या प्रॅक्टिसेस आहेत ना त्याच्यासाठी कोणत्याच प्रकारचा काहीतरी की वाव किंवा काहीतरी की सूट आहे ना ती मिळत नसते. सो म्हणूनच इथं बेसिकली काहीतरी की शिफ्टिंग कल्टिवेशन जे आहे ना ते मोठ्या प्रमाणात काहीतरी की फॉलो केलं जातं. आता हे शिफ्टिंग कल्टिवेशन काय आहे काय नाही या संदर्भात आपण काहीतरी की इन डिटेल डिस्कस केलेलं होतं बरोबर ज्यावेळेला आपण काहीतरी की क्रॉपिंग सिस्टम इंडियामधल्या डिस्कस केलेले होते ना त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि देन
द झोन इज प्रॉन टू फ्लड. ओके, झोन इज प्रॉन टू फ्लड. मोठ्या प्रमाणात काहीतरी की सातत्याने जे पूर येतात ते आपल्याला काहीतरी की ह्या एरियामध्ये पाहायला मिळतील. बरोबर, म्हणजेच संपूर्ण जो काहीतरी काही क्षेत्र आहे तो काहीतरी इकडे ॲज अ पॉन्ड टू फ्लड काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, हे झालं काहीतरी की ईस्टर्न हिमालय झोनच्या संदर्भात. थर्ड वन आहे इकडं द लोअर गंगेटिक प्लेन झोन. ओके, लोअर गंगेटिक काहीतरी की प्लेन झोन. आता इथे लोअर गंगेटिक काहीतरी की प्लेन झोनच्या संदर्भात जर इथे डिस्कस करायचं झालं, आता इथं आपण बघितलं साधारणतः काहीतरी की हिमालयन. ओके, हिमालयन काहीतरी की तिकडे झोनच्या संदर्भात. इथेच आपल्याला पुढे पाहायला मिळतं की ज्यावेळेला आपण हिमालयापासून काहीतरी खाली येतो, साधारणतः काहीतरी की हा सगळा प्रदेश असेल. हा इथं आपल्याला 3 इम्पॉर्टंट पार्टमध्ये काहीतरी की बेसिकली डिवाइड झालेला पाहायला मिळतो. एक काहीतरी की लोअर गंगेटिक प्लेन. लोअर गंगेटिक प्लेन इज नथिंग बट हिमालयाचा जो पायथा आहे साधारणतः, किंवा काहीतरी की हिमालयाचा जो लोअर ग्राउंड आहे ना, तोच काहीतरी की बेसिकली आपल्याला इथे लोअर गंगेटिक प्लेन म्हणून काहीतरी की पाहायला मिळेल. ओके, याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो वेस्ट बेंगलचा काही इम्पॉर्टंट पार्ट असेल जो हायेस्ट काहीतरी की रेनफॉल संदर्भात इथं आपल्याला पाहायला मिळतो. ओके, चेरापुंजी काहीतरी की ज्या ठिकाणी आपल्याला इथेच पाहायला मिळतं. ओके, हिमालय जो त्याचा काहीतरी तिकडं पायथ्याचा भाग, याच्यामध्ये वेस्ट बेंगलचा काही पार्ट आहे जो आपल्याला पाहायला मिळतो आणि जो हायेस्ट रेनफॉलसाठी काहीतरी तिकडे फेमस आहे. त्याच्यानंतर आहे मिडल गंगेटिक प्लॅन. ओके, मिडल गंगेटिक प्लॅन इट इन्क्लुडेड ईस्टर्न यूपी. त्याच्यामध्ये काहीतरी की साधारणतः 12 डिस्ट्रिक्ट आहेत ते पाहायला मिळतात. बिहारमधले काहीतरी की 27 डिस्ट्रिक्ट. ओके, सो मिडल गंगेटिक प्लॅन म्हणजे काहीतरी की साधारणतः हा इथला साधारणतः काहीतरी की पार्ट बनेल. म्हणजे यूपीचा काहीतरी की वेस्टर्नचा काही पार्ट असेल आणि सोबतच काहीतरी इकडे बिहारचा ईस्टर्न यूपीचा आणि बिहारचा जो इम्पॉर्टंट पार्ट आहे ना तो इकडे काहीतरी की मिडल गंगेटिक प्लॅनमध्ये काहीतरी की इन्क्लुडेड आहे. ओके, इथल्या काहीतरी की कंडिशन किंवा काहीतरी की थोडंसं हे कॅरेक्टरिस्टिक जर आपण बघितले, सो हिअर वी कॅन सी द पोटेन्शियल फॉर एक्सप्लॉयटेशन ऑफ ग्राउंड वॉटर. ओके, एक्सप्लॉयटेशन फॉर ग्राउंड वॉटर. पाण्याचा काहीतरी इकडं जो उपसा आहे तो जमिनीतल्या किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणतो भूजलचा जो काहीतरी की उपसा आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की केला गेलेला आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यासोबतच कॅनल्स असतील आणि काहीतरी की ट्यूबवेल्स असतील. ओके, यांचा वापर करून ॲग्रिकल्चर जे आहे ना ते काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात इकडं केलं जातं किंवा काहीतरी की लागवडीखाली क्षेत्र जे आहे ना ते आणलं जातं. हे आपण इकडे काहीतरी की पाहू शकतो. ओके, आता इथे हे जे आहेत काय म्हणून आपण त्याला व्हेजिटेशन किंवा काहीतरी की फॉरेस्ट कव्हर ते खूपच काहीतरी की कमी प्रमाणात पाहायला मिळेल, कारण दाट अशी असणारी काहीतरी की लोकसंख्या किंवा काहीतरी की मानवी वस्ती आपल्याला ह्या पूर्ण एरियामध्ये पाहायला मिळते. ओके, त्याच्यानंतर आहे अप्पर गंगेटिक काहीतरी की प्लेन झोन. ओके, अप्पर गंगेटिक काहीतरी की प्लेन झोन बेसिकली इन्क्लुडेड 32 डिस्ट्रिक्ट ऑफ वेस्टर्न यूपी. ओके, 32 डिस्ट्रिक्ट ऑफ वेस्टर्न यूपीचा काहीतरी की इकडचा जो काहीतरी की पार्ट राहतो ज्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला 32 जिल्हे जे आहेत ना ते काहीतरी की पाहायला मिळतात. ओके, त्याच्यामध्ये अप्पर काहीतरी की गंगेटिक प्लेनमध्ये. ठीक आहे, अगेन क्लायमॅटिक कंडिशन्स असतील आणि त्याच्यानंतर काहीतरी इकडं हे जे असेल इरिगेशन असेल आणि व्हेजिटेशन असेल ते साधारणतः आपल्याला सेम मिडल गंगेटिक काहीतरी प्लेनसारखंच आपल्याला इथे अप्पर गंगेटिक प्लेनमध्ये काहीतरी की पाहायला मिळतं. ओके, रेनफॉल जो असेल तो काहीतरी की साधारणतः आपल्याला इथं मॉडरेट पाहायला मिळतो. स्मॉल अमाऊंटमध्ये काहीतरी व्हेजिटेशन येत आपल्याला माती जर इथं बघितली आपण किंवा काहीतरी की जमिनीच्या जर संदर्भात बघितलं तर अलुवल सॉईल आपल्याला इथे पण आणि इथे पण काहीतरी की पाहायला मिळते. सेमच काहीतरी की त्याच्यामध्ये प्रपोर्शनमध्ये. ठीक आहे, अगेन व्हेजिटेशन कमी आहे कारण काहीतरी इकडं लोकसंख्या आहे किंवा काहीतरी की मानवी वस्ती आहे ती कशी इकडं खूपच दाट आहे. राईट, आणि त्याच्यानंतर ग्रेनच्या प्रोडक्शन जर संदर्भात आपण बघितलं हा सगळा जो एरिया आहे ना तो काहीतरी तिकडं हायेस्ट प्रोडक्टिव्ह असा काहीतरी की झोन म्हणून ओळखला जातो किंवा यूपी आणि काहीतरी की बिहारला असं म्हणून म्हटलं जातं इट इज द बाउल ऑफ वेट. ओके, गहू जे आहे आणि काहीतरी की तांदूळ जे आहे ना त्यांचं काहीतरी उत्पादन करणार त्याला बाउल किंवा काहीतरी की त्याला म्हणून आपण त्याला तो खुबा किंवा काहीतरी की वाटी म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर 6 नंबरचा आहे ट्रान्सगंगेटिक प्लेन झोन. ओके, ट्रान्सगंगेटिक प्लेन झोन. आता ट्रान्सगंगेटिक प्लेन झोन म्हणजे काहीतरी की बेसिकली आपल्याला
तिकडचे काही राज्य आणि त्यासोबतच काहीतरी की UP त्या साईडचे काही राज्य आहे ना ते आपल्याला इथे पाहायला मिळतील. सो ट्रान्सगंगेटिक प्लेनमध्ये आपल्याला पंजाब, हरियाणा, दिल्ली, छत्तीसगड, ओके, सोबतच श्रीगंगनगर, ओके, श्रीगंगनगर डिस्ट्रिक्ट ऑफ राजस्थान, हे साधारणतः काहीतरी की जिल्हे आणि काहीतरी की राज्य जे आहेत ना ते आपल्याला ट्रान्सगंगेटिक प्लेनमध्ये काहीतरी की पाहायला मिळतात. ओके. क्लायमेटिक कंडिशन संदर्भात जर आपण साधारणतः ते डिस्कस केलं, सो वी कॅन सी हिअर हायेस्ट नेट स्नो एरिया, ओके, हायेस्ट नेट स्नो एरिया. आता इथं काहीतरी की पंजाब झालं, हरियाणा झालं, ओके, ह्याच्यामधलं काहीतरी की मोस्ट प्रोबेबली पंजाब. त्या ठिकाणी काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं हायेस्ट नेट सोईंग एरिया इन एंटायर काहीतरी की तिकडं आपण त्याला म्हणू शकतो इंडिया. ओके. भारतामधलं काहीतरी की सर्वात जास्त लागवडीखाली असणारं क्षेत्र असेल ते आपल्याला पंजाब आणि काहीतरी की हरियाणाच्या क्षेत्रामध्ये किंवा काहीतरी राज्यामध्ये पाहायला मिळतं. सोबतच काहीतरी की किंवा काहीतरी ह्याच्या व्यतिरिक्त इरिगेटेड लँड जो आहे तो पण काहीतरी की सगळ्यात जास्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ट्यूबवेल असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू साधारणतः हे भूजल जे असेल त्याचा काहीतरी की उपसा जो आहे ना अगेन तो देखील इंडियामध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट आहे ना तो पंजाब आणि काहीतरी हरियाणामध्ये केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. सोबतच क्रॉप इंटेन्सिव्ह एरिया, ओके, क्रॉप इंटेन्सिव्ह एरिया अगेन सगळ्यात जास्त काहीतरी की लागवडीखाली जो क्षेत्र असेल तो आपल्याला इथंच पाहायला मिळतो. त्याच्यामुळेच आपल्याला पाहायला मिळतं की उत्पादन जे असेल, ओके, उत्पादन जे असेल ना क्रॉपचं ते देखील काहीतरी की आपल्याला सगळ्यात जास्त याच ठिकाणी काहीतरी की पाहायला मिळतं. गहू असेल आणि मका असेल, त्याच्यासोबतच बार्ली असेल, यांचं जे सगळ्यात जास्त हायेस्ट असं उत्पादन आहे ना ते आपल्याला काहीतरी की ह्याच एरियामध्ये पाहायला मिळतं. अँड देन वॉटर युटिलायझेशन, ओके, वॉटर युटिलायझेशन ॲग्रिकल्चर असेल आणि काहीतरी इकडे इंडस्ट्री असेल यांच्यासाठी आवश्यक असणारे पाणी किंवा काहीतरी की वॉटर जे आहे ना त्याचा जो उपयोग असेल किंवा काहीतरी की युटिलायझेशन असेल आणि त्याचं काहीतरी की पर्सेंटेज असेल तो पण आपल्याला काहीतरी की हायेस्ट असं काहीतरी की या एरियामध्ये पाहायला मिळतो. ओके. ट्रान्सगंगेटिक काहीतरी की प्लेन झोन. त्याच्यानंतर इथं आपल्याला पाहायला मिळतो ईस्टर्न प्लॅटो, ओके, ईस्टर्न प्लॅटो अँड हिली झोन, ओके, ईस्टर्न प्लॅटो आणि काहीतरी की बेसिकली हिली झोन. याच्यामध्ये काहीतरी की आपण बघू शकतो ईस्टर्न MP, साऊथ वेस्ट बेंगॉल अँड इनलँड ऑफ ओडिसा, ओके, इनलँड ऑफ काहीतरी की तिकडं ओडिसा. ईस्टर्न MP म्हणजे MPचा काहीतरी की साधारणतः इकडचा या साईडचा काही भाग असेल. त्याच्यानंतर काहीतरी की तिकडं साऊथ वेस्ट बेंगॉलचा साऊथचा इकडचा प्रदेश असेल आणि सोबतच काहीतरी की ओडिसाचा काहीतरी की तिकडं इनलँड बेसिकली काहीतरी की जो एरिया असेल तो आपण इकडं बघू शकतो साधारणतः काहीतरी की त्या ईस्टर्न प्लॅटो आणि काहीतरी की हिल झोनमध्ये इन्क्लूड झालेला पाहायला मिळतो. ओके. त्याच्यानंतर सॉईलच्या संदर्भात जर आपण बघितलं आणि तिथली टोपोग्राफी बघितली किंवा काहीतरी की इतर जर कॅरेक्टरिस्टिक बघितले तर आपल्याला पाहायला मिळतं फर्स्ट ऑफ ऑल इट हॅज अ मीडियम सॉईल डेप्थ, ओके, इट हॅज मीडियम सॉईल डेप्थ. मातीची जी जाडी आहे ती साधारणतः काहीतरी की आपल्याला मीडियम किंवा काहीतरी की मध्यम आकाराची या ठिकाणी पाहायला मिळते. देन अनडायल्युटिंग टोपोग्राफी इज द कॅरेक्टरिस्टिक फ्युचर, ओके. पुढे जाऊन आपल्याला काहीतरी की सॉईल हॉरिझॉन डिस्कसच करायचं आहे. सॉईल हॉरिझॉन इज नथिंग बट द लेयर ऑफ दी सॉईल, ओके. सॉईलच्या काहीतरी की बेसिकली त्या लेयर असतात त्यांच्या संदर्भात आपल्याला पुढे बघायचंच आहे. ओके. सो त्याच्यातली सगळ्यात काहीतरी की बेसिकली जी वरची जी काहीतरी की लेअर असते ती काहीतरी की बेसिकली आपल्याला पाहायला मिळते इथं अनडायल्युटिंग काहीतरी की लेअर असणार आहे. आणि त्यासोबतच टँक आणि काहीतरी की ट्यूब वेल्स आर द प्रॉमिनंट. इरिगेशनच्या संदर्भात जर आपण ह्या ठिकाणी डिस्कस केलं तर ट्यूब आणि काहीतरी की टँक या टाईपचं जे इरिगेशन आहे ना ते सगळ्यात जास्त काय केलं जातं इकडं यूज केलं जातं किंवा काहीतरी इकडं कॅरीड आउट केलं जातं किंवा पाणी जे आहे त्याद्वारे काहीतरी इकडं वापरलं जातं शेतीसाठी. ओके. ईस्टर्न प्लॅटो आणि काहीतरी की हिली रिजनमध्ये किंवा काहीतरी की हिली झोनमध्ये.
त्याच्यानंतर आहे सेंट्रल प्लेटो आणि हिल झोन्स. ओके, सेंट्रल प्लेटो आणि हिल झोन्स. सो इथं आपण काहीतरी बघू शकतो सेंट्रल प्लेटो आणि काहीतरी हिली झोनच्या संदर्भात. सो इट इन्क्लुडेड फर्स्ट ऑफ ऑल साउथ यूपी, ईस्टर्न राजस्थान अँड मोस्ट ऑफ द यूपी ॲज वेल ॲज द छत्तीसगड. ओके, मोस्ट ऑफ द एम पी मध्य प्रदेश अँड द छत्तीसगड. साऊथ यूपीचा काहीतरी बेसिकली साऊथचा जो काहीतरी प्रदेश असेल आणि राजस्थानचा काहीतरी ईस्टर्न काहीतरी पार्ट असेल. ओके, राजस्थानचा काहीतरी ईस्टचा पार्ट असेल, एंटर काहीतरी एम पी असेल आणि एंटर काहीतरी छत्तीसगड असेल. तो साधारणतः आपल्याला सेंट्रल प्लेटो आणि हिल झोनमध्ये काहीतरी पाहायला मिळतो. ओके, इंडियाच्या काहीतरी ॲग्रो क्लायमॅटिक झोनमध्ये. ओके, अगेन बाकीच्या क्लायमॅटिक कंडिशन जर आपण डिस्कस केल्या तर त्या साधारणतः आपल्याला काहीतरी याच ईस्टर्न काहीतरी प्लेटोसारख्याच काहीतरी पाहायला मिळतात. सॉईलची जी डेप्थ आहे ती साधारणतः इकडे काहीतरी मीडियम पाहायला मिळते. अनडायल्युटिंग काहीतरी टोपोग्राफी आहे विच इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सॉईल. टँक आणि काहीतरी ट्यूबवेल आहे ते काहीतरी इकडं परमनंट आहेत ॲग्रिकल्चरच्या काहीतरी संदर्भात किंवा ॲग्रिकल्चरमध्ये इरिगेशनच्या काहीतरी संदर्भात. ओके, एरिया मात्र आहे तो काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात कव्हर केलेला आहे. पुढचा आपल्याला काहीतरी ॲग्रो क्लायमॅटिक झोन पाहायला मिळतो तो म्हणजे वेस्टर्न प्लेटो. ओके, वेस्टर्न प्लेटो अँड हिल झोन्स. आता हा सेंट्रल प्लेटो बघितला त्याच्यासोबतच काहीतरी वेस्टर्न प्लेटो म्हणजेच काय येणार याच्यामध्ये मेजर पार्ट ऑफ महाराष्ट्र. ओके, मेजर पार्ट ऑफ महाराष्ट्र, देन पार्ट ऑफ सम पार्ट ऑफ एम पी अँड देन राजस्थान. ओके, राजस्थान महाराष्ट्राचा काहीतरी काही पार्ट असेल मेजर पार्ट, सोबतच काहीतरी एम पीचा काही पार्ट असेल आणि डिस्ट्रिक्ट काही असेल ते राजस्थानमध्ये. हे साधारणतः वेस्टर्न प्लेटो आणि काहीतरी हिली झोनमध्ये इन्क्लुडेड झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके, ओनली 12.4% एरिया is irrigated and canal is the main source of irrigation in this region. Okay, canal irrigation is the main source of irrigation. या सगळ्या एरियामध्ये जर बघितलं आपण इथं पाहायला मिळतं आपल्याला फक्त काहीतरी 12.4% जो एरिया आहे ना तोच फक्त काहीतरी इकडे इरिगेटेड किंवा आपण काहीतरी त्याला म्हणू शकतो तिकडं इरिगेशनच्या काहीतरी क्षेत्राच्या अंतर्गत आणला गेलेला आहे. ओके, कॅनल इरिगेशन जे आहे ते काहीतरी अगेन इकडं आपल्याला इम्पॉर्टंट असं पाहायला मिळतं. ओके, एकतर एरिया कमी आहे मात्र त्याच्यामध्येच कॅनल इरिगेशन जे आहे ते काहीतरी मोस्ट प्रॉबेबली किंवा काहीतरी सगळ्यात जास्त इथे यूज केलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 10 नंबरचं काहीतरी ॲग्रो क्लायमॅटिक झोन. सो इथं आपण बघू शकतो सदर्न प्लेटो आणि काहीतरी हिल झोन्स. ओके, सदर्न प्लेटो आणि काहीतरी हिल झोन्स. इट बेसिकली इन्क्लुडेड आंध्र प्रदेश, सम पार्ट ऑफ कर्नाटका ॲज वेल ॲज द तमिळनाडू विच मोस्टली 35 डिस्ट्रिक्ट ऑफ द तमिळनाडू. ओके, आंध्र प्रदेशचा काही प्रदेश असेल, त्याच्यानंतर काहीतरी कर्नाटक असेल आणि सोबतच काहीतरी तमिळनाडूचे काही इम्पॉर्टंट काहीतरी जिल्हे असतील ना ते साधारणतः काहीतरी इकडं सदर्न प्लॅटो आणि काहीतरी हिल झोनमध्ये आपल्याला ॲड झालेले पाहायला मिळतात. ओके, आता इथं आपल्याला काहीतरी फर्स्ट ऑफ ऑल पाहायला मिळतं क्लायमॅटिक कंडिशन ज्या आहेत त्या काहीतरी ड्रास्टिकली काहीतरी चेंज होतात म्हणजे काय की पाण्याचं जे प्रमाण आहे तिथं काहीतरी खूप कमी प्रमाणात होणार आहे आणि सोबतच पावसाचं जे प्रमाण आहे ते पण काहीतरी आपल्याला इथे कमी प्रमाणात काहीतरी पाहायला मिळतं. सो म्हणूनच अँड दॅट्स वाय इट्स बिकम अ मोस्टली सेमी ॲरिड क्लायमॅटिक एरिया. ओके, पावसाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळेच हा जो एरिया आहे तो कशामध्ये आपल्याला गेलेला पाहायला मिळतो सेमी ॲरिड काहीतरी क्लायमॅटिक कंडिशनमध्ये. ओके, त्याच्यानंतर आहे इकडं 11 नंबरचं किंवा काहीतरी नेक्स्ट इकडं ॲग्रो क्लायमॅटिक झोन तो म्हणजे ईस्ट कोस्ट प्लेन. ओके, ईस्ट कोस्ट प्लेन अँड घाट झोन. ओके, ईस्ट कोस्ट प्लेन आणि काहीतरी घाट झोन. आता इथं आपण काहीतरी सिम्पली असं बघू शकतो इकडं वेस्टर्न घाट आहे, याचा काहीतरी कोस्टल एरिया असेल आणि घाटचा काही झोन असेल आणि सोबतच इकडं काहीतरी ईस्टर्न घाट असेल. ओके, ईस्टर्न घाट असेल इकडचा हा इथला आणि याचा काहीतरी कोस्टल झोन. अशा प्रकारे 2 ॲग्रो क्लायमॅटिक झोन आपल्याला पाहायला मिळतात. ओके, एक तर झाला ईस्ट कोस्ट काहीतरी प्लेन आणि घाट झोन झाला. ओके, आणि दुसरा म्हणजे काहीतरी वेस्ट कोस्ट प्लेन आणि काहीतरी त्याचा घाट झोन. सो पहिला ईस्ट कोस्टला काहीतरी प्लेन
आणि त्याचं काहीतरी घाट झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तमिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, ओडिसा असेल. ओके, ओडिसा ही 3 इम्पॉर्टंट काहीतरी राज्य असतील आणि त्यांचा जो प्रदेश आहे ना तो आपल्याला ईस्टर्न कोस्ट प्लेनमध्ये काहीतरी पाहायला मिळतो किंवा काहीतरी त्या घाट झोनमध्ये. ओके, तमिळनाडू झालं, आंध्र प्रदेश झालं, काहीतरी ओडिसा. अगेन सेम उत्खनन किंवा काहीतरी इरोजन इथे जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं, कारण ज्या 3 इम्पॉर्टंट काहीतरी ज्या रिव्हर आहेत, ज्याला काहीतरी आपण त्याला पेनिन्सुलर काहीतरी प्लॅटोवरून वाहणाऱ्या नद्या म्हणतो, गोदावरी असेल, कृष्णा असेल आणि कावेरी असेल, या साधारणतः काहीतरी की ईस्टला म्हणजेच काहीतरी तिकडे बेसिकली हे बेंगालच्या काहीतरी उपसागरामध्ये येऊन मिळतात, त्या पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेला ह्या काहीतरी वाहतात त्यावेळेला काहीतरी मोठ्या प्रमाणात काहीतरी उत्खनन यांच्याद्वारे केलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणूनच या ईस्ट कोस्ट काहीतरी प्लेनवरती आपल्याला अलोवल सॉईल काहीतरी पाहायला मिळते. ओके, अलोवल सॉईल म्हणजेच काहीतरी बेसिकली गाळाची जमीन किंवा गाळाची माती. ओके, गाळाची जमीन किंवा काहीतरी गाळाची माती जी आहे ना ते आपल्याला मोठ्या प्रमाणात किंवा काहीतरी लार्ज अमाऊंटमध्ये आपल्याला ईस्ट कोस्ट प्लेनवरती काहीतरी पाहायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर कोस्टल सँड वी कॅन ऑल्सो फाउंड हिअर. ओके, कोस्टल सँड वी कॅन ऑल्सो फाउंड हिअर. आता साधारणतः हा काहीतरी इकडचा याचा कोस्टल एरिया आहे, म्हणजे समुद्राचं पाणी ज्या ठिकाणी काहीतरी जमिनीला मिळालेलं आहे तिथं कोस्टल एरिया किंवा काहीतरी समुद्रकिनारा बनलेला असतो. सो त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी कोस्टल सँड म्हणजे मातीचा जो प्रकार आहे तो काहीतरी सँडचा वाळू सक्षम किंवा काहीतरी वाळूसारखा काहीतरी जो प्रकार आहे ना तो आपल्याला इथे जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. ओके, तो मेनली काहीतरी इकडे प्रेझेंट आहे. अँड देन कॅनल अँड टँक इरिगेशन इज द मेन सोर्स ऑफ द इरिगेशन. ओके, कॅनल असेल, ओके, कॅनल सिस्टम असेल आणि त्याच्यासोबतच काहीतरी टँक सिस्टम असेल, हे मेनली किंवा काहीतरी डॉमिनंटली इरिगेशन काहीतरी प्रॅक्टिसेससाठी यूज केले जाणारे रिसोर्सेस आहेत. ओके, इरिगेशनसाठी काहीतरीकडे यूज केले जाणारे मुख्य असे काहीतरी रिसोर्सेस आहेत. राईट, कॅनल इरिगेशन आणि काहीतरी टँक इरिगेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वेस्ट कोस्ट प्लेन. ओके, वेस्ट कोस्ट प्लेन आणि काहीतरी घाट झोन. आता हे आपण इकडे काहीतरी ईस्टर्न घाट बघितला आणि त्याचं काहीतरी बेसिकली एरिया. तसंच आपल्याला ह्या साईडला माहितीच आहे इथं वेस्टर्न घाट आपल्याला पाहायला मिळतो. सो वेस्टर्न घाटचं काहीतरी तिकडं घाट झोन असेल आणि त्याच्यानंतर या साईडला काय असणार आहे तर वेस्ट कोस्ट काहीतरी प्लेन असणार आहे. ओके, वेस्ट कोस्ट काहीतरी प्लेन असणार आहे. मग एरियाच्या संदर्भात जर आपण इकडे डिस्कस केला तर इथं आपल्याला पाहायला मिळतात तमिळनाडू. ओके, तमिळनाडूचं काहीतरी बेसिकली इकडं वेस्टर्नचा काही भाग असेल, कोस्टल काहीतरी भाग असेल किंवा कोस्टल काहीतरी इकडे डिस्ट्रिक्ट असेल. सोबतच केरळ, कर्नाटका, महाराष्ट्र आणि गोवा. ओके, केरळ असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्र आणि काहीतरी गोवा असेल, याचा देखील काहीतरी महत्त्वपूर्ण जो प्रदेश आहे तो आपल्याला वेस्ट कोस्ट प्लेनमध्ये ॲड झालेला किंवा काहीतरी इन्क्लुडेड झाला गेलेला पाहायला मिळतो. ओके, ॲग्रोक्लायमॅटिक काहीतरी कंडिशनमध्ये किंवा काहीतरी झोनमध्ये. आता इथे या संदर्भात जर काहीतरी आपण बघायचं झालं तर व्हरायटी ऑफ काहीतरी सॉईल टाईप जे आहेत त्यांच्या काहीतरी आपल्याला इथे पाहायला मिळतात. ओके, व्हरायटी ऑफ सॉईल टाईप्स, वेगवेगळ्या प्रकारच्या काहीतरी मातीचे प्रकार आहेत ना किंवा क्लासिफिकेशन जे आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी किंवा ह्या वेस्टर्न कोस्ट प्लेनवरती काहीतरी पाहायला मिळतात. कारण काहीतरी अगेन तेच क्लायमॅटिक काहीतरी कंडिशन, अलोवल सॉईल असेल, ब्लॅक सॉईल असेल, लेटराईट सॉईल असेल. ओके, त्याच्यानंतर काहीतरी इकडं माउंटन सॉईल असेल आणि कोस्टल सॉईल असेल. अशा प्रकारचे जे इम्पॉर्टंट सॉईल्स आहेत ना ते तिथे पाहायला मिळतात. देन रेनफॉल पॅटर्न. ओके, रेनफॉल पॅटर्न मगाशीच आपण आय थिंक तिकडे डिस्कस केलेलं होतं. ओके, अशा प्रकारे येतो. एक ब्रँच आहे ती इथून बेसिकली येते. ओके, एक ब्रँच इथून येते. त्याच्यामुळे पाऊस जो आहे तो काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्या ठिकाणी देखील काहीतरी पाहायला मिळतो. ओके, पाऊस आहे तो काहीतरी थोडासा जास्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अँड देन क्रॉपिंग पॅटर्न. ओके, क्रॉपिंग पॅटर्न व्हेरियस टाईप ऑफ काहीतरी क्रॉपिंग पॅटर्न जे आहेत ते देखील काहीतरी आपल्याकडे पाहायला मिळतात. कारण का पाण्याचे जे प्रमाण आहे ते काहीतरी मुबलक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 13 नंबरचा. ओके, 13 नंबरचं किंवा काहीतरी नेक्स्ट ॲग्रोक्लायमॅटिक काहीतरी तिकडं झोन. मग इथं आपण बघू शकतो
गुजरात प्लेन अँड हिली झोन्स. ओके, गुजरात प्लेन आणि काहीतरी हिल्स झोन. याच्यामध्ये 19 डिस्ट्रिक्ट ऑफ काहीतरी गुजरात आपल्याला पाहायला मिळतात. गुजरातमधले काहीतरी 12 जे मुख्य काहीतरी जिल्हे जे आहेत ते बेसिकली कुठे आपल्याला पाहायला मिळतात, ॲरिड क्लायमेट. ओके, ॲरिड क्लायमेट या ठिकाणी काहीतरी पाहायला मिळतात. ओके, आणि ॲरिड क्लायमेटिक का, कारण काहीतरी पावसाचं प्रमाण इथे खूप कमी आहे आणि उष्णतेचं प्रमाण जे साधारणतः काहीतरी जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. अँड इट इज द पॉन एरिया ऑफ डेझर्टिफिकेशन. वाळवंटीकरण जे इथे काहीतरी टप्प्याटप्प्याने किंवा काहीतरी हळूहळू पुढे वाढतं आहे, त्याच्यामुळे काहीतरी मुख्य जो एरिया इकडचा काहीतरी बेसिकली तो आपल्याला ॲरिड क्लायमेटिक काहीतरी कंडिशनमध्ये पाहायला मिळतो. आणि इरिगेशनच्या संदर्भात जर बघितलं तर वेल इरिगेशन आणि काहीतरी ट्यूब इरिगेशन इथे मोठ्या प्रमाणात किंवा काहीतरी वेल असं काहीतरी तिकडे सेटअप झालेलं पाहायला मिळतं. ओके, वेल म्हणजे काहीतरी विहिरीद्वारे काहीतरी पाण्याचा जो उपसा केला जातो आणि पिकांना जो पाण्याचा पुरवठा केला जातो त्याला वेल इरिगेशन म्हणतात. आणि ट्यूब म्हणजे काहीतरी बेसिकली पाण्याचा काहीतरी जो पाईप असतो त्याच्याद्वारे काहीतरी केलं जाणारं इरिगेशन. ओके, हे इथं आपल्याला या गुजरात प्लेन आणि काहीतरी हिली झोनमध्ये मोठ्या प्रमाणात काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं किंवा आपण बघू शकतो. त्याच्यानंतर आहे 14 नंबरचा वेस्टर्न झोन. ओके, 14 नंबरचा आहे तो म्हणजे वेस्टर्न झोन. इट इन्क्लुडेड 9 डिस्ट्रिक्ट ऑफ राजस्थान. ओके, 9 डिस्ट्रिक्ट ऑफ राजस्थान. आणि आता इथं जर मुख्य आपण बघितलं, इट इज द हॉट डेझर्ट. ओके, इट इज द हॉट डेझर्ट. थार डेझर्ट जे आपण काहीतरी इंडियामधलं बघू शकतो. ओके, मोठं असं असणारं काहीतरी बेसिकली वाळवंट जे आहे ना ते मुख्यतः काहीतरी ह्या 9 जिल्ह्यामध्ये काहीतरी राजस्थानच्या आपण तिकडे बघू शकतो. ओके, हॉट डेझर्ट आहे. सँडच्या सॉईलच्या संदर्भात जर बघितलं, सो मोस्ट ऑफ द सॉईल आर इन सँडी नेचर. ओके, मोस्ट ऑफ द सॉईल इन द सँडी नेचर. सँडी म्हणजे काहीतरी तिकडं वाळू काश्म किंवा काहीतरी वाळू सदृश असं काहीतरी असणारी जमीन जी आहे ना किंवा माती जी आहे ते आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळते. देन इरियाटिक रेनफॉल. ओके, इरियाटिक रेनफॉल. पावसाचे जे प्रमाण आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला काहीतरी खूपच कमी प्रमाणात पाहायला मिळतं. कारण का इथं आपण मगाशी डिस्कस केलेलं होतं, ही एक ब्रँच असेल आणि ही एक ब्रँच असेल. या साधारणतः गंगेटिक प्लॅटोवरती एकत्र येतात. एक ब्रँच असेल ती ह्या साईडला जाते, नंतर इथे पुढे आरोली पर्वत आहे त्याला काहीतरी इकडे धडकून रिटर्न येते. सो ह्या आरोली पर्वतामुळेच काय बेसिकली होतं तिकडं जो पर्वतारोही किंवा काहीतरी आरोही नावाचा जो पाऊस आहे ना तो या ठिकाणी पडतो. मात्र त्या साईडला आरोली पर्वताच्या काहीतरी वेस्टर्न साईडला जे इथं राजस्थानचे मुख्य 9 जिल्हे पाहायला मिळतात त्या ठिकाणी मात्र काहीतरी प्रदेश जो असेल, ओके, तो प्रदेश आहे ना तो काहीतरी तिकडं याचा निर्माण होतो ज्या ठिकाणी काहीतरी पाऊस आहे ना खूपच स्कॅन्टी किंवा काहीतरी खूपच कमी प्रमाणात पडतो. साधारणतः जर हा जर एरिया बघितला तर 20 टू काहीतरी तिकडं 25 मिलीमीटरचा पाऊस जो आहे ना तो आपल्याला ह्या एरियामध्ये पाहायला मिळतो वार्षिक. ओके, देन इरियाटिक रेनफॉलच्या संदर्भ नंतर आपल्याला इथं पाहायला मिळतं हाय लेवल युओपो ट्रान्सपोर्टेशन. ओके, हाय लेवल युओपो ट्रान्सपिरेशन. बाष्पीभवनाचा जे काहीतरी प्रकार आहे इथे काहीतरी थोडासा आपल्याला जास्त प्रमाणात काहीतरी पाहायला मिळतो. ओके, कारण का सूर्यताप किंवा काहीतरी टेम्परेचरची जी लेवल आहे तिथं काहीतरी एकदम हायेस्ट लेवलचे आपल्याला काहीतरी पाहायला मिळते. ओके, आणि त्याच्यामुळेच इथे बाष्पीभवनाचा जो रेट आहे ना तो देखील काहीतरी आपल्याला थोडासा जास्त पाहायला मिळतो. सो वॉटेवर जे काहीतरी पावसाचं पाणी पडत असेल ना ते पटकन काहीतरी इकडे ॲज अ इव्हॉपरेशनमध्ये काहीतरी कडून निघून जातं. ओके, देन स्कॅन्टी व्हेजिटेशन. ओके, स्कॅन्टी व्हेजिटेशन ऑब्वियसली आहे, पावसाचं प्रमाणात इकडे काहीतरी खूप कमी प्रमाणात आहे किंवा काहीतरी एकदम क्षुल्लक असं आहे. सो त्याच्यामुळेच कोणत्याच प्रकारचे काहीतरी जंगल जे असतात तिकडे काहीतरी बनत नसतात. हार्डली काहीतरी जे श्रुप्स असतात, झुडपं जे असतात आणि तीही कशी असतात त्याचं काटेरी त्या टाईपची वनं जे असतात किंवा काहीतरी प्लांट्स असतात ते आपल्याला काहीतरी पाहायला मिळतात या ठिकाणी. अँड देन ग्राउंड वॉटर लेवल इज लो. ओके, ग्राउंड वॉटर इज लो. ऑब्वियसली इथली काहीतरी ग्राउंड वॉटरचे काहीतरी जो टेबल असेल त्याची जी लेवल असेल ती काहीतरी लोच असणार आहे. कारण का पावसाचं प्रमाण जे असतं ते काहीतरी खूप कमी असतं आणि त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर लेवल ज्या काहीतरी टेबल आहेत ना ते काहीतरी रिचार्जच होत नसतात. अँड देन ड्रॉट इज कॉमन. दुष्काळ जो आहे तो काहीतरी साधारणतः आपल्याला कॉमन किंवा काहीतरी ॲज अ डॉमिनंट फॅक्टर इथे काहीतरी पाहायला मिळतो. कारण का पावसाचं प्रमाणच काहीतरी खूप कमी आहे त्याच्यामुळे.
आणि देन फायनली आपण इकडे बघू शकतो 15 नंबरचं, ते म्हणजे काहीतरी की बेसिकली आयलंड झोन. ओके, आयलंड झोन डिफरंट काहीतरी की जे इंडियाकडे द्वीप समूह आहेत, द्वीप समूहावरील काहीतरी की बेसिकली एक ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशन जे आहे ना, ते शेवटचं काहीतरी इकडं 15 नंबरचं ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशन आपल्याला पाहायला मिळतं. त्यालाच काय म्हणलं जातं बेसिकली आयलंड झोन. याच्यामध्ये आपण बघू शकतो अंदमान निकोबार, लक्षद्वीप असेल. ओके, अंदमान आणि काहीतरी निकोबार असेल आणि सोबतच काहीतरीकडे लक्षद्वीप असेल. हे आयलंड जे आहेत ते आपल्याला काहीतरी भारताच्या जॉग्राफिकल काहीतरी टेरिटरीमध्ये पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी बेसिकली आयलंड झोनचं काहीतरी की ॲग्रोक्लायमॅटिक काहीतरी कंडिशन किंवा काहीतरी की झोन जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक संदर्भात जर आपण इकडे डिस्कस केलं, सो बेसिकली इट इज द नियर टू इक्वेटोरियल. ओके, दिस एरिया इज नियर टू द इक्वेटोरियल किंवा काहीतरी की इक्वेटोरियल रिजन. इक्वेटरपासून किंवा काहीतरी आपण त्याला म्हणतो तिकडं मराठीमध्ये यार इक्वेटर. ओके, सो इक्वेटरपासून काहीतरी की जवळ असल्यामुळे पावसाचं जे प्रमाण आहे ते साधारणतः आपल्याला काहीतरी की जास्त प्रमाणात या ठिकाणी काहीतरी की पाहायला मिळतं. अंदमान निकोबार आणि काहीतरी की लक्षद्वीपमध्ये साधारणतः मोर दॅन 300 सेंटीमीटर रेनफॉल ऑकर इन 8 months. ओके, इन 8 months 8 महिन्यामध्ये काहीतरी की साधारणतः 300 सेंटीमीटरच्या काहीतरी की अबावचा जो पाऊस आहे ना, तो इथं काहीतरी की प्राप्त होत असतो. ओके, या एरियाला. आणि म्हणूनच काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळतं, इट इज द फॉरेस्ट झोन एरिया. ओके, इट इज द फॉरेस्ट झोन एरिया. रेन फॉरेस्ट जे आहेत ना, ते बेसिकली एव्हरग्रीन रेन फॉरेस्ट जे आहेत ते आपल्याला काहीतरी की या एरियामध्ये इथं पाहायला मिळतात. बिकॉज ऑफ द अवेलेबल ऑफ द हायेस्ट रेनफॉल थ्रू आउट द इयर. ओके, थ्रू आउट द इयर 12 महिन्यातले काहीतरी की 8 महिने जो पाऊस असतो तो पण कसा असतो, एकदम खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्याच्यामुळे फॉरेस्ट झोन किंवा काहीतरी फॉरेस्ट कव्हर जो आहे तो ह्या आयलंड झोनवरती काहीतरी की आपल्याला हायेस्ट लेवलचा काहीतरी की पाहायला मिळतो. ओके, त्याच्यानंतर आहे ग्लोबल वॉर्मिंग. ओके, ग्लोबल वॉर्मिंग त्याचे कॉज काय आणि काहीतरी की साईन काय ते आपण इकडे बघूया ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भात. सो आय होप इथंपर्यंत काहीतरी की तुम्हाला समजलं असेल. आपण काहीतरी की जे डिस्कस केलेले जे पॉईंट आहेत ते ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशन भारतामधले, त्याच्यामध्ये काहीतरी की 15 झोन जे ते काहीतरी की आपण डिस्कस केले. कोणते स्टेट्स त्याच्यामध्ये येतात, सॉईलच्या कोणत्या कंडिशन तिकडे आहेत, कोणत्या प्रकारच्या नाही आहेत. ओके, त्याच्यानंतर काहीतरी की इरिगेशन मेथड या ठिकाणी कोणत्या प्रकारचे काहीतरी की यूज केले जाते आणि कोणत्या प्रकारचे नाही, ते आपण इथे याच्यामध्ये डिस्कस केलं होतं. ओके, सो आय होप तुम्हाला काहीतरी हे समजलेलं असेल.
बघूया पुढे आपण ग्लोबल वॉर्मिंग. ओके, ग्लोबल वॉर्मिंग. सो इथेपर्यंत काहीतरी की बेसिकली आपण तिकडं क्लायमेटच्या संदर्भात टेम्परेचर, विंड, करंट्स, ओके, पर्सिपिटेशन, टाईप ऑफ पर्सिपिटेशन, इव्हॉपरेशन, त्याच्यानंतर काहीतरी की बेसिकली तिकडं क्लायमेट्स, क्लासिफिकेशन ऑफ क्लायमेट्स, आणि त्याच्यानंतर काहीतरी की इंडियामधले ॲग्रो क्लायमॅटिक काहीतरी की झोन तिकडं डिस्कस केलेले आहेत. आता याच्यानंतर एक इम्पॉर्टंट आणि काहीतरी की ऑन गोईंग जो टॉपिक आहे तो थोडासा आपल्याकडे डिस्कस करायचा आहे. अगेन although it is associated with the environment and the geography, however it is largely affected the agriculture, and that's why it's become very important for us. ॲग्रिकल्चरला काहीतरी इकडं मोठ्या प्रमाणात असं काहीतरी की प्रभावित करणारा हा काहीतरी की टॉपिक आहे. त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी इकडे डिस्कस करणं थोडंसं काहीतरी की अनिर्वाय बनतं. सो म्हणूनच आपल्याला काहीतरी थोडंसं ते बघून घ्यायचं आहे. सिम्पल एकदम टर्म आहेत किंवा काहीतरी की सिम्पल याच्यामध्ये काहीतरी आपल्याला पॉईंट पाहायला मिळतील. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंगचा काय तिकडं मिनिंग काय होतं किंवा काहीतरी की अर्थ काय होतो. सो इट इज द एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनक्रीज अर्थ surface temperature. Okay, surface temperature due to the increase greenhouse gases concentration on the atmosphere. Okay, due to the increase of greenhouse gases concentration on the atmosphere. एक्झॅक्टली ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आहे तर सरफेसचं काहीतरी की अर्थचं काहीतरी की जे सरफेस आहे ना त्याचा एक काहीतरी की पर्टिक्युलर काहीतरी की टेम्परेचरचा पॉईंट आपल्याला तिथे पाहायला मिळतो. ओके, पर्टिक्युलर काय आहे तिकडं अर्थच्या काहीतरी की सरफेसचा टेम्परेचरचा पॉईंट आहे. हावेवर ग्रीन हाऊस गॅसेस जे त्यांचं काहीतरी की बेसिकली कॉन्सन्ट्रेशन जे आहे ना ते काय व्हायला लागलेलं आहे तिकडं इन्क्रीज व्हायला लागलेलं आहे मोठ्या प्रमाणात. ओके, मोठ्या प्रमाणात कशामध्ये तर बेसिकली काहीतरी तिकडे ॲटमॉस्फिअरमध्ये, वातावरणामध्ये. मग आपण इथं सुरुवातीलाच बघितलं होतं की अर्थ आहे आणि इथं असं साधारणतः काहीतरी की एक एन्व्हलप आहे कशाचं तर वातावरणाचं. आणि हे कसं आहे साधारणतः दाट असं असणार आहे. ओके, दाट असं असणार आहे किंवा काहीतरी की त्यामुळे आपण याची जी घनता आहे ना ती साधारणतः जास्त आहे अर्थवरती. आता इथे काहीतरी की काही नॅचरल गॅसेस आहेत ना ते काहीतरी की ऑलरेडी प्रेझेन्स आहेत. आपण सुरुवातीलाच काहीतरी तिकडं बघितलेले होते. प्रिन्सिपल एअर प्रेझेंट इन द अर्थ ॲटमॉस्फिअर. सुरुवातीलाच काहीतरी की आपण ते बघितले होते. काही महत्त्वपूर्ण गॅसेस जे आहेत ना ते काहीतरी इकडं अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये काहीतरी की प्रेझेंट आहेत. मात्र अजून याच्यामध्ये काहीतरी की ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत ना ते काहीतरी की ॲड व्हायला लागलेले आहेत आणि त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ना ह्या याच्यामध्ये काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात इन्क्रीज व्हायला लागलेलं आहे. यालाच काय म्हणलं आता बेसिकली ग्रीन हाऊस काहीतरी की गॅसेसचं काहीतरी की कॉन्सन्ट्रेशन होणं. आणि अल्टिमेटली आता याच्यामुळे काय होतं आहे या ग्रीन हाऊस गॅसेसचं काहीतरी की जे कॉन्सन्ट्रेशन आहे ना हे ॲटमॉस्फिअर वाढल्यामुळे इम्पॅक्ट काय होतं तर काहीतरी की अर्थचं जे काहीतरी की सुरुवातीचं किंवा काहीतरी की पहिल्यापासूनचं जे टेम्परेचर जे आहे ना ते काहीतरी की हळूहळू कुठेतरी इन्क्रीज व्हायला लागलेलं आहे. ओके, किंवा काहीतरी की टप्प्याटप्प्याने ते काहीतरी की वाढायला लागलेलं आहे. आणि या वाढणाऱ्या काहीतरी की टेम्परेचरलाच काय म्हणलं गेलेलं आहे ग्लोबल वॉर्मिंग. ओके, वाढलेल्या टेम्परेचरलाच काय म्हणलं गेलेलं आहे ग्लोबल वॉर्मिंग किंवा काहीतरी की जागतिक तापमानामध्ये काहीतरी की झाला गेलेला बदल. ओके, then greenhouse gas are the heat trapping gases in the atmosphere which mainly included carbon dioxide, methane, nitrous oxide and the CFC. ओके, CFC. आता हे वरती तर आपण इकडे बघितलं काहीतरी की बाबा ग्लोबल काहीतरी वॉर्मिंग काय आहे तर काय होतं बेसिकली अर्थचं काहीतरी की सरफेसचं जे टेम्परेचर आहे ते इन्क्रीज व्हायला लागलेलं आहे. आणि हे का होतं आहे तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस. मग आता हे ग्रीन हाऊस गॅसेस एक्झॅक्टली कोण आहेत. सो ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे काय असतात बेसिकली ज्या अर्थद्वारे काहीतरी की जे गॅसेस असतात ना ते नॅचरली काहीतरी तिकडं प्रोड्यूस केले जातात. ओके, नॅचरली काहीतरी की प्रोड्यूस केले जातात. नंतर ते काहीतरी इकडं वातावरणामध्ये रिलीज होतात. हावेवर काहीतरी की थोड्याशा टाईम नंतर काहीतरी की त्यांचं डिकम्पोजिशन असेल किंवा डिके ज्यानं ते घडून येतं. मात्र अँथ्रोपोजेनिक काहीतरी की जे ॲक्टिव्हिटीज जे आहेत ना ओके अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काहीतरी तिकडं मानवाच्या काहीतरी तिकडं जे ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा काहीतरी की ज्या कृती आहेत ना याच्यामुळं काय झालं गेलेलं आहे हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत का नाही यांचा जो नंबर आहे हा काय झाला गेलेला आहे इन्क्रीज झाला गेलेला आहे लार्ज अमाऊंटमध्ये. ओके, सो नॅचरल नंबरपेक्षा पण काहीतरी की जास्त प्रमाणात काय झालं गेलं हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ना ते ॲड होत आहेत किंवा काहीतरी इकडे इन्क्रीज होत आहेत. कशामुळे या अँथ्रोपोजेनिक काहीतरी की ॲक्टिव्हिटीमुळे. आणि मग हे बेसिकली काय करतात ग्रीन हाऊस गॅसेस
अर्थनी काहीतरी तिकडं रेडिएट केलेले. ओके, अर्थनी तिकडं रेडिएट केलेले. रेडिएट म्हणजेच काहीतरी की बेसिकली उत्सर्जित. ओके, उत्सर्जित केली गेलेली काहीतरी की बेसिकली जी उष्णता आहे ना, त्या सगळ्या उष्णतेला हे गॅसेस काय करतात तिकडं ट्रॅप करतात किंवा काहीतरी की पकडून ठेवतात. आणि याच्यामुळेच काय होतं, ॲटमॉस्फिअरचं काहीतरी की जे टेम्परेचर आहे ना ते आणखी काहीतरी की पुढे इन्क्रीज होतं. ओके, सो म्हणूनच यांना काय म्हणलं ॲज अ ग्रीन हाऊस गॅसेस. याच्यामध्ये हे महत्त्वपूर्ण काहीतरी की गॅसेस आपल्याला पाहायला मिळतात. CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन असेल, त्याच्यानंतर काहीतरी की नायट्रोजन ऑक्साईड असेल, मिथेन असेल आणि काहीतरी की कार्बन डाय ऑक्साईड असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर दे आर दी फंडामेंटल पार्ट्स ऑफ द ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट अँड द रोल प्लेड बाय द ॲटमॉस्फिअर टू कंटिन्युअली वॉर्म द अर्थ. ओके, कंटिन्युअली वॉर्म द अर्थ. हे बेसिकली ग्रीन हाऊस जे असतात ते काय करतात, इथलं जे टेम्परेचर आहे ते काहीतरी की इन्क्रीज करतात मोठ्या प्रमाणात. का तर की जी अर्थनी काहीतरी की रेडिएट केलेली किंवा उत्सर्जित केली गेलेली जी हीट आहे ना, ती त्यांच्याद्वारे काय केली जाते, ॲब्झॉर्ब केली जाते किंवा काय केली जाते तिकडं शोषून घेतले जाते. आणि त्याच्यामुळे सातत्यामुळे काय होतं तिकडं वॉर्म असं असणारं किंवा काहीतरी की उष्ण असं असणारं काहीतरी की ॲटमॉस्फिअर जे आहे ना ते इथं काहीतरी की बनवून ठेवलं जातं किंवा काहीतरी की बनवलं जातं या ग्रीन हाऊस काहीतरी की गॅसेसद्वारे. बाय ट्रॅपिंग सम पोर्शन ऑफ हीट that came from the solar energy, sun radiation from reflecting back to the space, just like the work of greenhouse gas. Okay, just like work of a greenhouse. आता एकतर काहीतरी की इकडं पृथ्वीने उत्सर्जित केली गेलेली काहीतरी तिकडं हे असेल, काय म्हणू आपण त्याला, रेडिएशन जे असेल किंवा काहीतरी की उत्सर्जित केली गेलेली एनर्जी असेल. आता अर्थला ही जी एनर्जी असते किंवा काहीतरी की उष्णता असते ही कुठून मिळते, तर आपण काहीतरी की बघितलेलंच आहे, सूर्य असतो आणि सूर्याची जी अतिनील किरणं असतात ती काहीतरी की अशा प्रकारे येतात. आता इथे ज्यावेळेला हे पृथ्वीवरती पोचतात, ओके, पृथ्वीवरती पोचतात, ह्याच्यातली बरीचशी जी एनर्जी आहे ती काहीतरी की अर्थद्वारे ऑब्झर्व केली जाते आणि रिमेनिंग राहिलेली काय होते इकडं बाउन्स बॅक होते. ओके, बाउन्स बॅक होते, पाठीमागं काहीतरी की निघून जाते. मात्र ज्यावेळेला ही एनर्जी इकडं रिटर्न निघून जाते ना, त्यावेळेला काय केलं जातं, हे जे ग्रीन हाऊस गॅसेस असतात जे आपण आता इथे डिस्कस केलेले होते, ओके, हे ग्रीन हाऊस गॅसेस असतात हे काय करतात तिकडे त्यांना ट्रॅप करतात. ओके, तिकडे त्यांना काय करतात, ट्रॅप करतात किंवा पकडून ठेवतात. आणि त्याच्यामुळेच फर्दर काय होतं इकडं ॲटमॉस्फिअर आहे तो काहीतरी इकडे कंटिन्युअसली गरम होतोय किंवा काहीतरी तिकडे वॉर्म होतोय. सो या अल्टिमेटली आणि काहीतरी की सगळ्याच इफेक्टला काय म्हणलं जातं, ग्लोबल काहीतरी इकडे वॉर्मिंग. ओके, शेवटी काहीतरी की अल्टिमेटली या सगळ्याच फेनॉमिनाला किंवा या सगळ्याच काहीतरी ॲक्टिव्हिटीला काय म्हणलं जातं, ॲज अ ग्लोबल वॉर्मिंग. ओके, ग्लोबल काहीतरी तिकडे वॉर्मिंग. आय होप तुम्हाला काहीतरी की हे समजलेलं असेल. व्हॉट इज द कॉज ऑफ द ग्लोबल वॉर्मिंग, रिझन काय आहे त्याच्यासाठी, हे काहीतरी की जे टेम्परेचर जे आहे किंवा काहीतरी की जागतिक तापमान जे आहे ते काहीतरी की वाढत आहे, त्याच्या पाठीमागं काहीतरी की असणारे रिझन किंवा कॉजेस. सो एक तर काहीतरी की आपण इकडे बघितलं होतं, फर्स्ट ऑफ ऑल रॅपिड यूज ऑफ फॉसिल फ्युल्स. ओके, रॅपिड यूज ऑफ फॉसिल फ्युल्स. सो अँथ्रोपोजेनिक ज्या काहीतरी की ॲक्टिव्हिटीज आहेत ना बेसिकली, जर आणि युजली जर आपण बघायला गेलं तर एंटर काहीतरी की जे कॉज आहेत ते दोन याच्यामध्ये आपण काहीतरी की क्लासिफाय करू शकतो. एक असतं ते म्हणजे काहीतरी तिकडं अर्थचे काहीतरी की स्वतः किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू नॅचरल कॉज. ओके, नॅचरल कॉज. आता ह्या नॅचरल कॉजमध्ये आपण कोणतं म्हणू शकतो, सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी तिकडं व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी. ओके, व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी असेल, फॉरेस्ट फायर असेल, ओके, फॉरेस्ट फायर असेल आणि सो ऑन. याने काय होतं बेसिकली मोठ्या प्रमाणात काहीतरी की जे गॅसेस असतात ना ते अर्थच्या काहीतरी तिकडे टेम्परेचर ॲटमॉस्फिअरमध्ये काय केल्या जातात, रिलीज केल्या जातात. मात्र सोबतच काहीतरी इकडे आपल्याला अँथ्रोपोजेनिक म्हणजेच काहीतरी की ह्युमन ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात किंवा ह्युमन कॉज आपण त्याला म्हणू शकतो. आणि ह्या ह्युमन कॉजमध्येच आपल्या इथं पहिला पाहायला मिळतो तो म्हणजे आहे रॅपिड यूज ऑफ फॉसिल फ्युल. ओके, रॅपिड यूज ऑफ फॉसिल फ्युल. खनिज तेलं जे आहेत, ओके, खनिज तेल किंवा काहीतरी आपण त्याला म्हणतो कच्ची तेलं जे आहेत, याच्यामध्ये मग पेट्रोल असेल, डिझेल असेल, केरोसिन असेल, यांच्या काय म्हणू आपण त्याला बर्निंगमुळे जे काहीतरी की व्हेकल्समधून काहीतरी की जे बाहेर पडणारे जे गॅसेस आहेत ते कोणते असतात बेसिकली, तर त्याच्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईड असेल किंवा काहीतरी की कार्बन डाय ऑक्साईड असेल, यांचा काहीतरी की जो प्रमाण आहे वातावरणामध्ये ते सगळ्यात जास्त काहीतरी की वाढलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच प्रॉब्लेम काय झाला गेलेला आहे, ग्रीन हाऊस गॅस किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात काहीतरी की वाढलेला आहे. ओके, त्याच्यासोबतच अजून जर आपण इकडे बघितलं तर इथं आपण बघू शकतो रॅपिड यूज ऑफ फॉसिल फ्यूल विल इमिट
large amount of greenhouse gases, especially carbon dioxide. ओके, स्पेशली कार्बन डायऑक्साईड. इथेच आपण काहीतरी आता बघितलेलं आहे. व्हेक्युलर पोल्युशन जे आहे, व्हेक्युलर पोल्युशन म्हणजे काहीतरी की कार असतील, बसेस असतील, ट्रक्स असतील आणि काहीतरी की टू व्हीलर्स असतील. याच्यामध्ये जे आपण काहीतरी की फॉसिल फ्युल्स यूज करतो. ओके, फॉसिल फ्युल जे काहीतरी की यूज करतो ना, त्याच्यामुळे काय होतं, बेसिकली हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत त्यांचा जो नंबर आहे ना किंवा काहीतरी की इमिशन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड तो काहीतरी की बेसिकली सगळ्यात जास्त जे हीट आहे ना ते ट्रॅप करून ठेवतो. ओके, देन डिफॉरेस्टेशन अँड द क्लिअरिंग ऑफ लँड्स. ओके, डिफॉरेस्टेशन अँड काहीतरी की क्लिअरिंग ऑफ लँड्स. आता याच्यासोबतच ओके, याच्यासोबतच इथं अजून एक आपल्याला पॉईंट पाहायला मिळतो, तो आहे डिफॉरेस्टेशन आणि काहीतरी की तिकडं क्लिअरिंग ऑफ लँड्स. मोठ्या प्रमाणात काहीतरी की जंगलं जे आहेत, ओके, जंगलं जे आहेत किंवा काहीतरी की व्हेजिटेशन जे आहे ना त्यांची काहीतरी की तोड जी आहे ती काहीतरी की केली जात आहे. ओके, का तर काहीतरी की बेसिकली इन्क्रीज डिमांड ऑफ लँड्स ॲज वेल ॲज द रिसोर्सेस. वाढती काहीतरी तिकडं साधन संपत्ती आणि जमिनीची मागणी जी काही आहे ना याच्यामुळे काय होतं आहे, जंगलं जे आहेत आणि त्यासोबतच काहीतरी की इतर काहीतरी की असणाऱ्या वनस्पती जे आहेत ना त्यांचा नाश असेल किंवा काहीतरी की त्यांची कापणी जी आहे ना ती खूप मोठ्या प्रमाणात केली जात आहे. आता इथं होतं कसं, जेवढ्या प्रमाणात काहीतरी की अर्थ जे असते ते काहीतरी की हे काय म्हणू आपण त्याला ग्रीन हाऊस गॅसेस काहीतरी की बनवते, तेवढ्याच प्रमाणात ती काय करत असते तिकडे तिला डिकम्पोज पण करत असते. तर डिकम्पोज म्हणजे काहीतरी की आपल्याला माहितीच आहे आणि आपण डिस्कस पण केलेलं आहे. प्लांट्स असतात ते काय करतात, CO2 कार्बन डायऑक्साईड असतात ते काय करतात तिकडं यूज करतात. कशासाठी, फोटोसिंथेसिससाठी. ओके, फोटोसिंथेसिससाठी. आणि म्हणूनच आपण इकडे म्हणतो अर्थची काहीतरी की तिची स्वतःची सिस्टम आहे, ती काय करत असते, हे नको असणारे काहीतरी की तिकडे बेसिकली जे गॅसेस असतात ना त्यांना कंझ्युम करते आणि स्वतःचं जे टेम्परेचर आहे ना तिकडे काय करत असते, बॅलन्स ठेवते. मात्र आता काय झालं गेलेलं आहे, इथे मोठ्या प्रमाणात काहीतरी की गॅसेस उत्सर्जन होत आहेत, CO2 सदृश्य, आणि सोबतच डिफॉरेस्टेशन पण होतं आहे. म्हणजेच काय की हे जे प्लांट्स आहेत त्यांचे नंबर काय होतात इकडे कमी होत आहेत किंवा काय व्हायला लागलेले आहेत, रिड्यूस व्हायला लागलेले आहेत लार्ज अमाऊंटमध्ये. ओके, लार्ज अमाऊंटमध्ये. आणि मग याच्यामुळे काय होते, उत्सर्जित झाले गेलेले काहीतरी की जे गॅस आहेत त्यांना डिके करणारे किंवा काहीतरी त्यांना डिकम्पोज करणारे जे प्लांट्स आहेत ना त्यांचेच नंबर तिकडं कमी झाले गेलेले आहेत. सो अल्टिमेटली आणि काहीतरी की सरते शेवटी काहीतरी की आपण त्याला म्हणतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ द काहीतरी तिकडं ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ते काय होते तिकडे इन्क्रीज होते. कशामुळे, तर ते डिफॉरेस्टेशनमुळे आणि काहीतरी क्लिअरिंग ऑफ काहीतरी इकडं प्लांट्समुळे. ओके, सो दीज आर दी सम इम्पॉर्टंट कॉज वी कॅन सी हिअर विच असोसिएटेड विथ द ग्लोबल वॉर्मिंग. ओके, ग्लोबल वॉर्मिंग किंवा काहीतरी की जागतिक तापमानवाढी संदर्भात आपण हे महत्त्वपूर्ण अशी कारणं बघू शकतो. अजूनही किंवा काहीतरी की लार्जली ते खूप सारे आहेत, पण काहीतरी की तेवढे आपल्याला बघणं आवश्यक नाही आहे. एवढी फक्त काहीतरी की तुम्ही परफेक्टली लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर सायन्स ऑफ द ग्लोबल वॉर्मिंग. कोणत्या प्रकारचे काहीतरी की चिन्ह जे आहेत ते आपल्याला काहीतरीकडे दिसलेले आहेत, त्याच्यामुळे काहीतरी की आपण म्हणू शकतो ग्लोबल वॉर्मिंग जे आहे किंवा काहीतरी की जागतिक तापमान जे आहे ना ते वाढलेलं आहे. सो यस, देर इज अ सो मेनी सायन्स which indicated or which prove there is the increase in a global warming. खूप सारे काहीतरी असे चिन्ह आहेत किंवा काहीतरी की तिकडं आपण म्हणून इंडिकेशन जे आहेत ना त्याच्यावरून समजलेलं आहे ग्लोबल वॉर्मिंग आहे ते काहीतरी की वाढत आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन सी हिअर, पहिल्यांदा इथं आपण बघू शकतो रिसेडिंग ऑफ आईस फॉर्मेशन ऑन दी अर्थ. ओके, रिसेडिंग ऑफ आईस फॉर्मेशन ऑन अर्थ. स्नो at mountain top, glaciers and the Antarctic and the Arctic ice. Okay, snow at mountain tops, glaciers and the Antarctic and काहीतरी तिकडे Arctic ice. मोठ्या प्रमाणात काय झालं गेलेलं आहे, बेसिकली अर्थवरचा काहीतरी की जो थंड असणारा एरिया असेल, साऊथ पोल असेल आणि काहीतरी की नॉर्थ पोल असेल, आणि इथं जे असणारं काहीतरी की बेसिकली अर्थ जो काहीतरी सॉरी आईस काहीतरी तिकडं हे काय म्हणू आपण त्याला आईसने काहीतरी तिकडे कॅप्चर केलेला जो एरिया असेल ना तो हळूहळू काय व्हायला लागलेला आहे, कमी व्हायला लागलेला आहे, रिसेडिंग व्हायला लागलेला आहे. रिसेडिंग म्हणजे काहीतरी हळूहळू तो कमी होतो. ओके, सो याच्यामध्ये आपण काय काय बघू शकतो, तर काहीतरी तिकडं उंच काहीतरी की तिकडं पर्वत टेकडीवरती किंवा काहीतरी की पर्वतावरती जो आईसचा काहीतरी की बेसिकली कॅप असतो त्याचं प्रमाण काय झालं गेलं आहे, कमी झालं गेलं आहे. म्हणजेच काहीतरी की टेम्परेचर जास्त वाढतं आहे, त्याच्यामुळे काहीतरी की बर्फ सदृश्य किंवा काहीतरी की बर्फछादित जे काहीतरी की प्रदेश होते ना ते कमी व्हायला लागलेले आहेत. आणि अल्टिमेटली आता हे पाणी कशामध्ये ॲड होणार आहे, किंवा हे जे प्रेझेन्स असणारे किंवा काहीतरी की एक्झिस्ट असणारे जे आईस
कॅप असतील हे काय होतात तिकडे बेसिकली वितरतात आणि याचं पाणी कशामध्ये ॲड होतं, समुद्रामध्ये. ओके. मग इथं ग्लेशियरच्या संदर्भात काहीतरी आपण बघू शकतो. मोठे असणारे काहीतरी जे ग्लेशियर्स असतील, ग्रीनलँड असेल किंवा काहीतरी तिकडं अलास्का असतील, इथले जे ग्लेशियर्स आहेत ना यांचे जे नंबर आहेत ते हळूहळू कसे व्हायला लागलेले आहेत, कमी व्हायला लागलेले आहेत. सो हे का होतं आहे तर बेसिकली काहीतरी टेम्परेचर इन्क्रीज होतं आहे आणि जो प्रेझेन्स असणारा जो बर्फ आहे किंवा काहीतरी तिकडे अस्तित्वात असणारा जो बर्फ आहे ना त्याचं वितळण्याचं प्रमाण आहे ते काहीतरी वाढलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर द इन्क्रीज ऑफ श्रोबरी इन आर्कटिक एरिया. ओके. आर्कटिक एरिया खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की आणि खूप काळासाठी काहीतरी तिकडे बर्फाच्छादित असणारा जो प्रदेश आहे आर्कटिक एरियामधला तो आता हळूहळू काय व्हायला लागलेला आहे, तिकडे एक्सपोज व्हायला लागलेला आहे. ओके. हळूहळू काय व्हायला लागलेला आहे, तो एक्सपोज व्हायला लागलेला आहे. श्रोबरी म्हणजे काहीतरी की बेसिकली आता या एरियामध्ये कोणत्याच प्रकारचं काहीतरी की व्हेजिटेशन नसतं. ओके. आर्कटिक आणि काहीतरी की अंटार्क्टिक एरियामध्ये, कारण का 12ही महिने हा प्रदेश असतो तो कसा असतो, बर्फाच्छादित असतो. त्यामुळे जे प्लांट्स असतील किंवा काहीतरी छोटी झाडं असतील ना त्यांना वरती येण्यासाठी काहीतरी की वावच नसतो किंवा वाढण्यासाठी काहीतरी की त्यांना तिकडं वावच मिळत नसतो. आणि इवन फोटोसिंथेसिससाठी काहीतरी की आवश्यक असणारी जी एनर्जी असते किंवा जी सनलाईट असते तिकडं काहीतरी की मिळतच नसते, कारण का वरती बर्फचा जो कॅप असतो किंवा काहीतरी की बर्फाचा जो हे असतो, लेअर जो असतो ना तो मोठा असतो. ठीक आहे. मात्र आता इथे मोठ्या प्रमाणात काहीतरी की श्रोबरी म्हणजे छोट्या काहीतरी की साईजची अशी गवत असतात किंवा काहीतरी की झुडपं असतात ना यांचे जे नंबर आहेत किंवा काहीतरी की यांची जी हे असेल काय म्हणू आपण त्याला एरिया जो असेल तो काहीतरी की थोडासा इन्क्रीज झाला गेला आपल्याला पाहायला मिळतो. सो रिझन काहीतरी की एकतर जो स्नो कॅप एरिया जो असेल किंवा काहीतरी इकडे बर्फाच्छादित काहीतरी की प्रदेश असेल तो कमी होतो आहे. ओके. आणि त्याच्यामुळे जमीन जी असेल ती काहीतरी की एक्सपोज होते आणि सनलाईट तिकडे काहीतरी की मिळालेली आहे. ओके. त्याच्यानंतर थर्ड नंबर, थिनर क्लाउड्स over the sky that decrease the ability to reflect the heat from the sun. Okay. Thinner cloud over the sky that decrease the ability to reflect heat from the sun. इथे आपण काहीतरी असं बघू शकतो साधारणतः की अर्थ आहे आणि इकडे काहीतरी की हा सन आहे. या सनकडून येणारे काहीतरी की जे रेज आहेत, सनरेज आपण त्याला म्हणतो. आता हे काय होतात बेसिकली इकडे अर्थच्या काहीतरी की सराउंडिंगमध्ये आपल्याला माहिती आहे इकडं वातावरणाचं एक एन्व्हलप आहे. ओके. क्लायमेटचं काहीतरी की एक एन्व्हलप आहे आणि हे वेगवेगळ्या ढगांनी गॅसेसनी काहीतरी की बनलेलं आहे. आता याच्यामध्ये ढग किंवा काहीतरी की क्लाउड आहेत ना ते एक महत्त्वपूर्ण अशी काहीतरी की भूमिका निभावतात. ती म्हणजे काय की हे जे सनरेज इकडे येतात ना हे वाईट अशा असणाऱ्या काहीतरी की गोबुलर सरफेसवरती काहीतरी इकडं बाउन्स हे होतात, काय म्हणू आपण त्याला, आदळतात आणि इथून नंतर काहीतरी की ते बाउन्स बॅक होतात. ओके. इथं फॉल होतात, पडतात आणि इथून नंतर काहीतरी की ते बाउन्स बॅक होतात, म्हणजेच त्यांना रिफ्लेक्ट केलं जातं. आता ही ॲबिलिटी जी असते त्याला काहीतरी की म्हणलं जातं अल्बिडो. ओके. अल्बिडो म्हणजे काहीतरी की ॲबिलिटी ऑफ द सबस्टिस्टन्स टू रिफ्लेक्ट बाउन्स बॅक ऑफ द सनरेज. ओके. सनरेज सूर्यकिरणं जी येतात ना ती काहीतरी तिकडं बाउन्स बॅक किंवा काहीतरी की पाठीमागं पाठवण्याची जी कॅपॅसिटी असते त्याला काय म्हणलं जातं अल्बिडो. सो इथं जे व्हाईट कलरचं काहीतरी की जे हे असतात कोणते प्रकारचे काहीतरी की जे सबस्टन्सेस असतील ना व्हाईट कलरचे बरं का त्यांची काहीतरी की तिकडं अल्बिडोची जी कॅपॅसिटी असते ती कशी असते सगळ्यात जास्त असते. सो म्हणून आपण इकडे काहीतरी की बघू शकतो जे क्लाउड्स असतात जे काहीतरी की व्हाईट कलरचे असतात ते काय करतात मोठ्या प्रमाणात काहीतरी की बेसिकली हे जे सनरेज असतात ना त्यांना काय करतात बाउन्स बॅक करतात. ओके. सो आता हळूहळू काय व्हायला लागलेलं आहे थिनर क्लाउड जे आहेत ते काहीतरी इकडे कमी होत आहेत. ओके. क्लाउड जे आहेत ते काहीतरी की कमी होत आहेत आणि याच्यामुळेच काय व्हायला लागलेलं आहे बेसिकली जो हे असेल सनरेज जे असेल ते काहीतरी की अर्थवरती जास्त प्रमाणात काहीतरी की बेसिकली रीच होत आहेत. सो आपण इथे म्हणून इथला जो एरिया आहे तो थोडासा असा वीक झालेला आहे. त्याच्यामुळे हे सनरेज आहेत ते काहीतरी की इझिली अर्थच्या काहीतरी की सरफेसवरती रीच होत आहेत किंवा काहीतरी की पोचत आहेत आणि याच्यामुळेच फर्दर ग्लोबल वॉर्मिंग जे असेल ते काहीतरी की थोडंसं वाढतं आहे. ओके. जास्त प्रमाणात काहीतरी की वाढतं आहे तिकडे किंवा कुठेतरी ते वाढण्यास काहीतरी की मदत होत आहे. ओके.
then fourth number is the discovery of the decrease Earth's albedo. Okay, Earth's albedo, amount of sunlight reflected by the Earth's surface to the moon by 2%, which mean the Earth has lose some level of capability to reflect the sunlight to the moon. Okay, reflect to the moon. अल्बेडो काय असतो काय नाही आत्ताच आपण इकडे काहीतरी डिस्कस केलेलं होतं. बेसिकली काहीतरी जे व्हाईट कलरचे मोठे मोठे जे सबस्टेन्स असतात त्याच्यावरती ज्यावेळेला काहीतरी लाईट पडते, सनलाईट ज्यावेळेला पडते ना त्याला त्याला रिफ्लेक्ट केला जातं, त्यालाच काय म्हणलं जातं अल्बेडो. सो इथे अर्थचा बेसिकली काहीतरी तिकडे तो इफेक्ट आहे किंवा काहीतरी तिकडे आपण म्हणून कॅरेक्टरिस्टिक जो आहे अल्बेडोचा तो काय व्हायला लागला तिकडे कमी व्हायला लागलेला आहे. ओके, अँड देन लास्ट वन इज द और फिफ्थ वन इज द चेंज इन विंड डायरेक्शन. ओके, चेंज इन विंड डायरेक्शन. वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी की आपण त्याला आपण म्हणलो वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी जे विंड पॅटर्न आहेत ते आपण काहीतरी डिस्कस केले होते. ओके, विंड पॅटर्न किंवा काहीतरी टाईप आपण त्याला म्हणू शकतो. ओके, टाईप ते आपण इथे डिस्कस केलेले होते. प्लॅनेटरी विंड असतील आणि त्यासोबत काहीतरी तिकडं हे काय म्हणू आपण त्याला सिजनल काहीतरी विंड असतील ते आपण इकडे डिस्कस केलेले होते. आता हे दोन्ही प्रकारचे प्लॅनेटरी विंड्स असतील आणि काहीतरी तिकडं सिजनल काहीतरी तिकडे विंड्स असतील ना हे काय झालेले तिकडं चेंज झालेले आहेत. त्यांचं डायरेक्शन जो ना तो काहीतरी चेंज झाला गेलेला आहे. इट बिकॉज ऑर ड्यू टू द इन्क्रीज इन ग्लोबल वॉर्मिंगचं काहीतरी इन्क्रीज झाल्यामुळेच किंवा काहीतरी कुठेतरी वाढल्यामुळेच बेसिकली यांचा काहीतरी जो पॅटर्न ना तो चेंज झाला गेलेला आहे. आणि सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल काहीतरी आत्ताच आपण इकडे बघू शकतो ते म्हणजे काहीतरी मॉन्सून. पाऊस आहे तो काहीतरी एकतर कधीही पडतो आणि पडतो तो काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात पडतो, अचानक पडतो. ठीक आहे, तर ते बेसिकली काहीतरी आपण बघू शकतो इम्पॅक्ट आहे कशाचं तर काहीतरी ग्लोबल वॉर्मिंग. ओके, मान्सून काहीतरी एकतर अगोदरच सुरू झाला, मेच्या सुरुवातीलाच काहीतरी सुरू झाला खूप मोठ्या प्रमाणात, नंतर तो अचानक काहीतरी बंदच झाला आणि नंतर आता पुन्हा काहीतरी सुरू झाला गेलेला आहे आणि सुरू झाला गेला तो काहीतरी थांबायचं नावही घेत नाही. आणि इव्हन अवकाळी पाऊस. ओके, अवकाळी पाऊस तो देखील काहीतरी बेसिकली कशाचा इम्पॅक्ट आहे तर याचाच चेंज इन काहीतरी विंड डायरेक्शन म्हणजेच काहीतरी अल्टिमेटली ग्लोबल वॉर्मिंगचा. ठीक आहे, देन व्हॉट आर द इम्पॅक्ट ऑफ द इन्क्रीज इन ग्लोबल वॉर्मिंग. वाढत्या काहीतरी इकडे बेसिकली जागतिक तापमानाचे परिणाम काय आहेत. ओके, याचे परिणाम कोणते आपल्याला इथे पाहायला मिळतात. सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी आपण इकडे बघू शकतो स्टॉर्मी वेदर. ओके, स्टॉर्मी वेदर, more chance for hurricanes, flood, cyclone and the storms to happen. Okay, to happen. सध्याच्या काहीतरी काळामध्ये जर आपण तिकडे बघितलं वेदरच्या काहीतरी ज्या कंडिशन्स असतील त्या तर त्या आपल्याला कशा पाहायला मिळतात त्याचं स्टॉर्मी. ओके, ॲज अ स्टॉर्मी म्हणजेच काय अचानक काहीतरी मोठ्या प्रमाणात कुठेतरी काहीतरी फ्लड येत आहेत. ओके, अचानक फ्लॅश फ्लडचं काहीतरी आपण त्याला एक्झाम्पल घेऊ शकतो याचा. आता पहिले जे फ्लॅश फ्लड होते, फ्लॅश फ्लड म्हणजे काय असते बेसिकली अचानक काहीतरी मोठ्या प्रमाणात ढगफोटी होणे, पाऊस पडणे आणि त्याच्यामुळे काहीतरी तिथं पूर येणे. या टाईपच्या ज्या काहीतरी कंडिशन्स होते किंवा काहीतरी फेनॉमिना होत्या त्या खूप वर्षातून कधीतरी एकदा पाहायला मिळायच्या, 10-15 वर्षातून एकदा. आता मात्र त्या काहीतरी वर्षातून 2 ते 3 ठिकाणी कुठे ना कुठेतरी जायला पाहायला मिळतातच. न्यूयॉर्क असेल अमेरिकेमधलं, ऑस्ट्रेलिया असेल, ठीक आहे, सौदी अरेबियाचं एक्झाम्पल असेल आणि इव्हन काहीतरी इंडियातलं उत्तराखंडचं एक्झाम असेल. हे काहीतरी आपल्याला बेस्ट असे एक्झाम्पल पाहायला मिळतात फ्लॅश फ्लडचे. ओके, इवन द हरिकेन्स किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू तिकडं हे सायक्लॉन्स. ओके, सायक्लॉन्स यांचे जे नंबर आहेत, ओके, यांचं काहीतरी जे नंबर आहेत फॉर्मेशनचे ते देखील काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. पहिलं थोडंसं जर कंपॅरिझन आपण जर केलं पूर्वी अगोदरच्या काळाचे तर इथं आपल्याला पाहायला मिळतं अगोदर कधीतरी साधारणतः वर्षातून 4 ते 5 सायक्लॉन तिकडे क्रिएट व्हायचे. आता यांचा नंबर जो तो काहीतरी 10 ते 15 एवढा गेलेला आहे. आणि इव्हन काहीतरी हॅरिकेनचा पण इव्हन काहीतरी इकडं सायक्लॉन असतील आणि काहीतरी स्टॉर्म्स ज्याचे काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आता हे सगळे काय इन्क्रीज झाले गेले, टेम्परेचर इन्क्रीज झालं गेलेलं आहे, त्याच्यामुळे विंड डायरेक्शन चेंज झाले गेलेलं आहे. ओके, विंड डायरेक्शन जे आहेत ते चेंज झालेले आहेत. देन सेकंड नंबर इज तो काहीतरी सेकंड इम्पॅक्ट इज द इन्क्रीज सिव्हिरिटी फॉर ड्रॉट्स. ओके, increase severity for drought. Okay, and further it lead toward the hunger
and spread of disease, especially in poor countries. ओके, स्पेशली इन पुअर कंट्रीज. आता आपण मगाशी कालच्या लेक्चरमध्येच काहीतरी बघितलं होतं, ला निनो आणि अल निनो. हे काय असतात काय नाही आपण इन डिटेलमध्ये इथं बघितलेले आहेत. ला निनो आणि काहीतरी अल निनो. आता हे कशाचे इम्पॅक्ट आहेत? नॅचरल फेनॉमिनन आहेत. ओके, हे काय तिकडं नॅचरल काहीतरी इकडं आपण त्याला म्हणू नैसर्गिक काहीतरी की तिकडे हे आहेत फेनॉमिना आहेत. मात्र इन्क्रीज इन ग्लोबल वॉर्मिंग इन्क्रीज झाल्यामुळे काय झालेलं आहे, यांची जी इंटेन्सिटी आहे ती पण काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालं गेलेलं आहे, एका ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, मात्र दुसऱ्या ठिकाणी काहीतरी तिकडं पूर्णपणे दुष्काळ आहे. मग आपण एक्झाम्पल ह्या वर्षीचं घेऊ शकतो, लॉस एंजेलिस अमेरिकेमधलं आणि काहीतरी तिकडं अचानक तिकडं काय झालं, फॉरेस्ट फायर होते ना, त्या काहीतरी वाढल्या. आणि ह्या का वाढल्या होत्या तर काहीतरी की ड्रॉट पॉन काहीतरी दुष्काळ सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी काहीतरी निर्माण झाली होती त्याच्यामुळे. आणि अल्टिमेटली आपण बघतोच ड्रॉट ज्यावेळेला काहीतरी क्रिएट होतात त्यावेळेला खाण्यापिण्याची साधनं किंवा काहीतरी संशोधन असतात ते काहीतरी खूपच मोठ्या प्रमाणात डिप्लीट होतात. आणि ते डिप्लीट झाल्यामुळे काय होतं, पुढं डिझीजचे नंबर असताना ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. आणि हा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला मुख्यतः कुठे पाहायला मिळतो, जे गरीब देश आहेत ना तिथे. मग त्याच्यामध्ये आफ्रिका असेल आणि साऊथ एशियामधले काहीतरी काही देश असतील, त्यांचा आपण काहीतरी समावेश याच्यामध्ये करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड नंबरचा इम्पॅक्ट आहे डिक्लाइन ऑफ एम्फिबियन्स. ओके, डिक्लाइन ऑफ एम्फिबियन्स caused by altered precipitation pattern and resulted in lower level of pond and lake water where amphibian survive. आता इथं जसं काहीतरी इकडं ह्युमन ॲक्टिव्हिटी असेल किंवा काहीतरी ह्युमन हॅबिटॅट किंवा काहीतरी ह्युमन लाईफवरती ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट होतो ना, तसाच तो काहीतरी बेसिकली नॅचरल काहीतरी जी सिस्टम आहे तो काहीतरी नॅचरल तिकडं जे हे असतील जीवसृष्टी जी आहे ना, याच्यावरती देखील काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट आहे ना, तो काहीतरी आपण इकडे बघू शकतो. डिफरंट टाईपचे काहीतरी जे हॅबिटॅट आहे ॲनिमलचे ते टोटली काय होतात तिकडं लॉस होत आहेत. आणि ते लॉस झाल्यामुळे काय होतात, त्यांचे जे नंबर आहेत किंवा काहीतरी त्यांचा जो क्लास आहे ना तो पूर्णपणे काहीतरी इकडं संपून जायला लागलेला आहे. ओके, त्याच्यामध्येच काहीतरी आपल्याला ॲम्फिबियनचे जे नंबर्स आहेत ना ते काहीतरी डिक्रीज झाले गेलेले पाहायला मिळतात. कारण का, ॲम्फिबियन म्हणजे काहीतरी जे पाण्यामध्ये पण राहतात आणि ते जमिनीवरती पण राहतात. आता यांचं जमिनीवरचं राहण्याचे प्रमाण आहे ते काहीतरी ठीक आहे, मात्र पाण्याचे काहीतरी जे लेक असतील किंवा काहीतरी आपण म्हणून त्याला वॉटर रिसोर्स असेल ना, तेच काहीतरी ड्रास्टिकली तिकडे कमी व्हायला लागलेले आहे. ओके, किंवा ते काहीतरी लेवल जी आहे ना तिकडची ती कमी व्हायला लागलेली आहे. आणि म्हणून त्यांचे नंबर जे ते पण कसे होतात तिकडं कमी होत आहेत. ओके, आणि फायनली इट ऑल्सो डिक्रीज ऑर डॅमेज द मरीन लाईफ. ओके, मरीन लाईफ म्हणजे काहीतरी की बेसिकली समुद्रातली असणारी काहीतरी सगळी जीवसृष्टी. मग याच्यामध्ये आपण तिकडे काहीतरी प्लांट्स पण घेऊ शकतो आणि ॲनिमल पण काहीतरी इकडे घेऊ शकतो. सो कोरल रीफ त्याच्यामध्ये काहीतरी एक बेस्ट एक्झाम्पल आहे. ओके, कोरल रीफ म्हणजे काहीतरी की बेसिकली पॉलिप्स नावाचे काहीतरी की ॲनिमल्स असतात. ओके, पॉलिप्स नावाचे काहीतरी ॲनिमल्स असतात. त्यांच्या सराउंडिंग काहीतरी की तिकडं पोटॅशियम कार्बोनेटचं काहीतरी की एक प्रकारचं काहीतरी की शेल क्रिएट झालं गेलं असतं. ओके, सराउंडिंगमध्ये. आणि ते हळूहळू काहीतरी त्याला सोडून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि राहिले गेलेले काहीतरी की असे काय म्हणू आपण त्याला सुंदर असे दिसणारे काहीतरी की जे हे आपण म्हणू त्याला फॉर्मेशन जे असतात तिथं बनलेले पाहायला मिळतात, वेगवेगळ्या कलरचे आणि काहीतरी की आकाराचे. त्यालाच काहीतरी कोरल रीफ आपण म्हणतो. आता इकडे ग्लोबल वॉर्मिंग वाढल्यामुळे काय झालं गेलेलं आहे, बेसिकली ओशनचं काहीतरी की ॲसिडिफिकेशन जे आहे ना ते इन्क्रीज होतं आहे. आणि ॲसिडिफिकेशन इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, बेसिकली हे जे कोरल रीफ असतात ते कशावरती काय होतात, कॅल्शियम कार्बोनेटवरती. आणि सॅलिनिटी वाढल्यामुळे किंवा काहीतरी की ॲसिडिफिकेशन वाढल्यामुळे काय होतं, कॅल्शियम कार्बोनेटचं काहीतरी की डीके किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून झीज आहे ना ती वाढलेली आहे. आणि अल्टिमेटली आता ह्यांची झीज वाढल्यामुळे कोरल रीफ्स आहेत किंवा काहीतरी जे पॉलिप्स आहेत ना त्यांना राहण्यासाठी घरच मिळत नाहीत. त्याच्यामुळे यांचे जे नंबर आहेत किंवा काहीतरी की यांची जी वस्ती आहे ना ती खूप मोठ्या प्रमाणात काय होते, डॅमेज होते. आणि एंटायर मरीन लाईफमध्ये कोरल रीफ तिथं असणं काहीतरी की खूपच गरजेचं असतात. म्हणून त्यांना काहीतरी त्याचं कीस्टोन स्पीसी म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. कीस्टोन स्पीसी म्हणजे काय की एंटायर तिथली असणारी जीवसृष्टी आहे ना किंवा सजीवसृष्टी आहे याच्यामध्ये यांचं काहीतरी की महत्त्वपूर्ण रोल असतो. हे जर डॅमेज झाले तर एंटायर ती काहीतरी की तिथली जी चेन असते किंवा जी साखळी असते ना सजीवसृष्टीची ती काय होते तिकडे डॅमेज होते. ओके,
सो इथं कोरल रीफ आहेत ते काहीतरी की ग्लोबल वॉर्मिंगमुळे सगळ्यात जास्त काहीतरी की अफेक्ट होतात किंवा डॅमेज होत आहेत. ओके, सो दीज आर द सम इम्पॉर्टंट काहीतरी की इम्पॅक्ट वी कॅन सी हिअर. त्याच्यासोबतच पुढे अजून आपल्या इथं पाहायला मिळतं इन्क्रीज मरीन डिझीज. ओके, इन्क्रीज मरीन डिझीज. मग आता याच्यामध्ये आपण काहीतरी की बघितलं कोरल रीफ का कमी होत आहेत, तर ओशनचं काहीतरी की ॲसिडिफिकेशन आहे ना ते काहीतरी की इन्क्रीज होत आहे. म्हणजे pH लेवल आहे ती काहीतरी तिकडं थोडीशी काहीतरी की आपल्याला पाहायला मिळते कमी व्हायला लागलेलं आहे आणि ॲसिडचा नंबर आहे काहीतरी काय होतं तिकडं वाढत आहेत आणि त्याच्यामुळे इतर काहीतरी की मरीनचे डिझीज आहेत. म्हणजे आता थोडक्यात काहीतरी की आपण म्हणू नॅचरल अशी असणारी तिथली जी सिस्टम होती ना ती बिघडलेली आहे. ओके, ती बिघडलेली आहे आणि याच्यामुळे मरीन डिझीज आहेत ते काहीतरी की इन्क्रीज होत आहेत. मग याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं पोल्युशन आणि पोल्युशनसोबतच काहीतरी की इतर अदर काहीतरी की जे इफेक्ट असेल जे मोठ्या प्रमाणात कशाला इफेक्ट करतात तर काहीतरी की ते जीवसृष्टीला. ओके, देन रायझिंग ओशन टेम्परेचर. ओके, रायझिंग ओशन टेम्परेचर. आता इथं नॅचरल काहीतरी की जे टेम्परेचर लेवल असते ना ते तिकडे आवश्यक असते सगळ्याच काहीतरी तिकडे जीवसृष्टीला वाढण्यासाठी किंवा काहीतरी की त्यांची डेव्हलपमेंट होण्यासाठी. मात्र आहे त्या टेम्परेचर लेवलमध्ये जर काहीतरी की हे असेल काय म्हणू आपण त्याला पर्सेंटेज असेल किंवा काहीतरी की त्याची जी ग्रोथ असेल ना ती जर जास्त मोठ्या प्रमाणात जर झाली तर ओव्हरऑल काहीतरी की सगळे सिस्टम असते किंवा काहीतरी स्ट्रक्चर असतं ना ते पूर्ण डॅमेज होऊन जाते किंवा काहीतरी कुठेतरी खराब होतं. सो इथं तेच होतं आहे ओशनचं टेम्परेचर आहे ना ते काहीतरी की इन्क्रीज व्हायला लागलेलं आहे आणि ओशनचं टेम्परेचर आहे ते इन्क्रीज झाल्यामुळे प्रॉब्लेम काय होणार आहे इथं असणारे जे प्लांट्स आहेत. ओके, इथं असणारे जे प्लांट्स आहेत ना यांचे नंबर काय होणार आहेत तिकडे कमी होणार आहेत. ओके, यांचे नंबर काय होणार आहेत कमी होणार आहेत आणि ऑब्वियसली यांचे नंबर ज्यावेळेला कमी होतील त्यावेळेला काहीतरी की ओशनमधला असणारा जो CO2 असेल याचं जे ॲब्झॉर्शन असेल या प्लॅन्टद्वारे हे काय होणार आहे तिकडं कमी होणार आहे. जसं पृथ्वीवरती आपण बघितलं सरफेसवरती लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी तिकडं जे हे होते त्यामुळे आपण त्याला प्लांट्स आहेत ना ते कमी केले किंवा तोडले त्याच्यामुळे वातावरणातला जो CO2 आहे त्याचं जे काहीतरी तिकडं हे असेल काय म्हणून आपण त्याला हे शोषण असेल ते कमी झालेलं आहे. तसंच इफेक्ट काय होतो आपल्याला मरीनमध्ये देखील काहीतरी किंवा ओशनमध्ये पाहायला मिळतो. हे प्लांटचे नंबर कमी झाल्यामुळे CO2 जो आहे पाण्यामधला समुद्राच्या पाण्यामधला त्याचं जे काहीतरी तिकडं शोषण आहे ते कमी होतं आणि याचा नंबर आहे किंवा ह्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते इन्क्रीज होतं. ओके, आणि अल्टिमेटली याचा इम्पॅक्ट कशावरती होतो एंटर काहीतरी की मरीन सिस्टमवरती. ठीक आहे, त्याच्यानंतर इकोसिस्टम डिग्रेडेशन. ओके, इकोसिस्टम डिग्रेडेशन एंटर इकोसिस्टम आहे आणि त्याचं काहीतरी एक स्ट्रक्चर जे आहे ते पूर्णपणे कुठेतरी खराब व्हायला लागलेलं आहे. ओके, ते पूर्णपणे खराब व्हायला लागलेलं आहे आणि याच्यामुळे काय होतं मग व्हॉट एव्हर जे इकोसिस्टम तिथं प्रेझेन्स आहे त्याचं काहीतरी तिकडे डिग्रेडेशन खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी होतं आहे ड्यू टू द इन्क्रीज इन ग्लोबल वॉर्मिंग अँड देन डिक्लायनिंग ऑफ बायोडायव्हर्सिटी. ओके, डिक्लायनिंग ऑफ बायोडायव्हर्सिटी अल्टिमेट इफेक्ट काय असतो तर तो म्हणजे काहीतरी की डिक्लायनिंग ऑफ बायोडायव्हर्सिटी. तुमचे प्लांट्स असतील तुमचे काहीतरी की सजीव असतील त्याच्यानंतर काहीतरी इतर बायोटिक आणि अबायोटिक काहीतरी जे कंपाऊंड असतात ओव्हरऑल हे सगळेच काय होतं तिकडं डिक्लाइन होतात किंवा काहीतरी कुठेतरी डिके होतं. ओके, कशामुळे तर ते म्हणजे काहीतरी की बेसिकली ग्रीन हाऊस काहीतरी की ग्लोबल काहीतरी की वॉर्मिंगमुळे. ओके, सो हे झाले इम्पॉर्टंट कसे असणारे काहीतरी की इम्पॅक्ट ऑन द ग्लोबल वॉर्मिंग. ओके, इम्पॅक्ट ऑफ द ग्लोबल वॉर्मिंग वाढत्या काहीतरी की जागतिक तापमानाचे परिणाम. ठीक आहे.
पुढे बघूया पर्सेंटेज कॉन्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट गॅसेस इन ग्लोबल वॉर्मिंग. ओके, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काहीतरी की डिफरंट काहीतरी की जे गॅसेस आहेत त्यांचं काहीतरी की पर्सेंटेज किंवा काहीतरी की कॉन्ट्रीब्युशन किती आहे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये आणि त्यांचा पोटेन्शियल पण काय आहे किंवा काय नाही या संदर्भात. आता इथं सांगायचं म्हणजे काहीतरी की प्रश्न जे आहेत ते काहीतरी की खूपदा विचारले गेलेले आहेत. एक गॅसेस, ओके गॅसेस आणि त्यांचं काहीतरी की पर्सेंटेज नव्हे तर मग त्यांचं काहीतरी की ग्लोबल वॉर्मिंगचा पोटेन्शियल म्हणजे ठराविक गॅस आहे, ती ठराविक गॅस आहे तिचं काहीतरी की अमाऊंट किती आहे वातावरणामधला आणि त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग किती प्रमाणात होते काही नाही. हा बेसिकली काहीतरी की रेशो. सो गॅसेस अपॉन टू द काहीतरी आपण त्याला म्हणून तिकडं ग्लोबल वॉर्मिंग काहीतरी की पोटेन्शियल. ओके, सो एक करून थोडंसं आपण इकडे डिस्कस करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल जर इथं आपण बघितलं CO2 आपल्याला इथं पाहायला मिळतो. ओके, कार्बन डायऑक्साईड. सो कार्बन आणि काहीतरी की दोन बेसिकली तिकडं ऑक्सिजनचे काहीतरी अणू ज्यावेळेला एकत्र येतात ना त्याला CO2 जो असतो तो काहीतरी इकडं फॉर्म होतो. ओके, CO2 हा बेसिकली काहीतरी की अगेन ग्रीन हाऊस गॅस आहे. याचा काहीतरी की बेसिकली कॉन्सन्ट्रेशन जर आपण इकडं बघितलं कशामधला काहीतरी की बेसिकली एंटर काहीतरी की तिकडं याच्यामधला कॉन्ट्रीब्युशन ऑफ ग्लोबल वॉर्मिंगमध्ये तर आपण इकडे काहीतरी की बघू शकतो हायेस्ट असा नंबर किंवा काहीतरी की हायेस्ट असा पर्सेंटेज आहे ना तो कशाचा पाहायला मिळतो आपल्याला CO2चा. ओके, कार्बन डायऑक्साईडचा काहीतरी की बेसिकली पर्सेंटेज जो आहे तो ग्लोबल वॉर्मिंग काहीतरी की कॉन्सन्ट्रेशनमध्ये सगळ्यात जास्त असा काहीतरी की पाहायला मिळतो. साधारणतः काहीतरी की अबाव 50% आहे. ओके, हावेवर इट हॅज अ व्हेरी लो ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल. ओके, इट हॅज अ व्हेरी लो ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल ओनली 1%. ओके, ओनली 1%. CO2चं काहीतरी तिकडे बेसिकली कॉन्सन्ट्रेशन जे आहे एंटर काहीतरी की ॲटमॉस्फिअरमधलं ते जास्त आहे. ओके, ते जास्त आहे ऑब्वियसली. हावेवर काहीतरी की त्याच्यापासून एंटर काहीतरी तिकडं हे जे असेल अर्थचं काहीतरी जे ॲटमॉस्फिअर आहे ना त्याला तापवण्याचं किंवा काहीतरी त्याला वॉर्म करण्याचं जे काहीतरी तिकडं पर्सेंटेज आहे ना किंवा पोटेन्शियल आहे तो काहीतरी खूपच कमी आहे. ओके, CO2चा पर्सेंटेज कॉन्ट्रीब्युशनमध्ये काहीतरी की जास्त आहे मात्र ग्लोबल वॉर्मिंगमध्ये पोटेन्शियल जे आहे ना त्याचं काहीतरी की कमी आहे. सो प्रश्न जो आहे त्याच्यावरती बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. सो म्हणून मी अगेन काहीतरी की सांगतोय त्याच्यामुळे थोडंसं परफेक्टली लक्षात ठेवा. दुसऱ्या नंबरचं गॅसेस CH4 म्हणजेच काहीतरी की बेसिकली मिथेन. ओके, मिथेन CH4. ओके, याचा जर काहीतरी की आपण जर बघितला पर्सेंटेज कॉन्ट्रीब्युशन इन काहीतरी की ग्लोबल वॉर्मिंग इंटर काहीतरी की ग्लोबल वॉर्मिंगमध्ये CH4चं काहीतरी की जे पर्सेंटेजचं जे प्रमाण आहे ना ते साधारणतः आपल्याला काहीतरी की 20% इथे काहीतरी की पाहायला मिळतं. विच इज द सेकंड लार्जेस्ट आफ्टर दी CO2. ओके, विच इज द सेकंड लार्जेस्ट आफ्टर दी CO2. CO2च्या नंतरचं काहीतरी की आपल्याला सेकंड लार्जेस्ट असणारं काहीतरी की बेसिकली नंबर किंवा काहीतरी की पर्सेंटेज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की CH4चा म्हणजेच काहीतरी की बेसिकली मिथेनचा. आणि अगेन इट हॅज अ हायेस्ट पोटेन्शियल फॉर द ग्लोबल वॉर्मिंग अँड विच इज द अबाव. ओके, अँड नंबर ऑफ टाइम्स मोर दॅन द CO2. ओके, सगळ्यात जास्त असं असणारं काहीतरी की पोटेन्शियल आपल्याला पाहायला मिळतं CH4चं. म्हणजे अर्थचं काहीतरी की जे टेम्परेचर आहे ते वाढवण्यामध्ये ॲज अ काहीतरी की ग्रीन हाऊस गॅस म्हणून CH4चं काहीतरी की जे पोटेन्शियल आहे ते काहीतरी की आपल्याला जास्त अशा अमाऊंटमध्ये काहीतरी की पाहायला मिळतं. ओके, जे साधारणतः काहीतरी की आपण इकडे बघू शकतो 21% काहीतरी की आहे. ओके, ग्लोबल वॉर्मिंग काहीतरी की वाढवण्यामधलं त्याचं पोटेन्शियल राईट. त्याच्यानंतर आपल्याला इथं पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की CFS क्लोरोफ्लोरोकार्बन्स. ओके, क्लोरोफ्लोरोकार्बन कार्बनचेच काहीतरी की जे संयुग असतात ना त्याच्यापासून काहीतरी की CFCला बनलं गेलेलं आहे. आणि अगेन इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट काहीतरी की ग्रीन हाऊस गॅस. ओके, याचं जर काहीतरी की आपण तिकडं बघितला पर्सेंटेज कॉन्ट्रीब्युशन इन काहीतरी की ग्लोबल वॉर्मिंगमध्ये तर हा काहीतरी की एकदम कमी पाहायला मिळतो साधारणतः काहीतरी की 14%. ओके, म्हणजे मिथेनपेक्षा पण काहीतरी की साधारणतः थोडासा हा कमी आहे. ओके, जे रेफ्रिजरेटरचे काहीतरी की हे असतात काय म्हणून आपण त्याला इन्स्ट्रुमेंट्स असतात. ओके, रेफ्रिजरेटर झालं, त्याच्यानंतर AC झालं, त्याच्यानंतर काहीतरी की एरोझॉल झालं आणि काहीतरी की फोम बनवणारे काहीतरी की ज्या मटेरियल्स असतात ना त्याच्यामध्ये CFCचा जो वापर आहे ना तो काहीतरी की मुख्यतः केला जात होता किंवा काहीतरी की अजूनही केला जात आहे. आणि हा नंतर काहीतरी की बेसिकली तिकडं ॲटमॉस्फिअरमध्ये काहीतरी की डिफरंट वेनी रिलीज होतो. ओके, सो एंट्री काहीतरी की
पर्सेंटेज वाईज जर आपण त्याला बघितलं पूर्ण काहीतरी ग्लोबल वॉर्मिंगच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये साधारणतः 14% आपल्याला पाहायला मिळतं, जे CH4पेक्षा पण काय तिकडे कमी आहे. मात्र याचं जर पोटेन्शियल बघितला तर तो साधारणतः आपल्याला काहीतरी की अबाउट 21% काहीतरी पाहायला मिळतो. ओके, अबाउट 21% काहीतरी पाहायला मिळतो. म्हणजे नंबर जरी त्यांचे कमी आहेत, मात्र त्याच्यामुळे काहीतरी जो इफेक्ट आहे ग्लोबल वॉर्मिंगचा, तो मात्र आपल्याला काहीतरी की सगळ्यात जास्त किंवा काहीतरी हायेस्ट असा काहीतरी पाहायला मिळतो. ओके, नंबर कमी आहेत, मात्र काहीतरी ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल आहे ते कसं आहे त्याच्यामुळे जास्त आहे. त्याच्यानंतर 4th वन आहे इकडं नायट्रोजन ऑक्साईड. ओके, नायट्रोजन ऑक्साईड N2O. अगेन याचं देखील काहीतरी की नंबर जर आपण इकडं बघितला तर तो साधारणतः 5 to काहीतरी की 7% काहीतरी की पाहायला मिळतो. एंटर काहीतरी तिकडं पर्सेंटेज ऑफ ग्लोबल वॉर्मिंग पर्सेंटेज कॉन्ट्रीब्युशन इन ग्लोबल वॉर्मिंगमध्ये साधारणतः काहीतरी की 5 to 7%. मात्र त्याची काहीतरी जर कॅपॅसिटी जर बघितली आपण किंवा जर ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल बघितलं नंतर काहीतरी की तो सगळ्यात हायेस्ट असं असणार आहे. साधारणतः काहीतरी की 310 किंवा काहीतरी की 310 एवढ्या प्रमाणात काहीतरी की आपण तिकडे बघू शकतो. ओके, म्हणजे पोटेन्शियलिटी जी आहे ग्लोबल वॉर्मिंगची कशाची म्हणजेच काहीतरी की ती N2Oची, ती साधारणतः काहीतरी की आपल्याला हायेस्ट अशा अमाऊंटमध्ये काहीतरी की पाहायला मिळते इथं. ओके, सो कीप इन दॅट माइंड. आणि थोडंसं परफेक्टली काहीतरी की लक्षात ठेवा, प्रश्न आहेत ते काहीतरी की कंटिन्युअसली याच्यावरती विचारले गेले आहेत बिकॉज ऑफ द करंट रिलेव्हन्स ऑफ द ग्लोबल वॉर्मिंग. ओके, करंटशी काहीतरी रिलेटेड आहे आणि एव्हरीडे एखादा आर्टिकल किंवा काहीतरी की इन्फॉर्मेशन जे असते ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भात ते आपल्याला काहीतरी की पाहायलाच मिळते. आणि त्याच्यामुळे थोडीशी प्रॉबिलिटी जी आहे ना इथे काहीतरी की येणाऱ्या क्वेश्चनची त्याची हायेस्ट अशी बनते. आणि त्याच्यामधलाच काहीतरी की मोस्ट प्रोबेबल असणारा काहीतरी की हा पार्ट आहे. ओके, क्वेश्चन बनण्याचा ओके किंवा काहीतरी प्रश्न विचारला जाण्याचा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघूया ओझोन डिप्लिशन. ओके, ओझोन डिप्लेशन एक्झॅक्टली हे काय आहे काय नाही. आता जर तुम्हाला जर आठवत असेल आपण इथं कालच्याच लेक्चरमध्ये लेअर ऑफ दी काहीतरी की बेसिकली आपण तिकडे ॲटमॉस्फिअर बघितले होते. ॲटमॉस्फिअरच्या काहीतरी की इम्पॉर्टंट असणारे जे लेअर होते ना ते आपण इथं डिस्कस केल्या होत्या. आणि त्याच्यामध्येच काहीतरी की मी तुम्हाला सांगितलं होतं ओके इथं अर्थपासून जसं जसं वरती जाऊ ना तसं तसे आपल्याला डिफरंट लेअर आहेत ना त्या पाहायला मिळतात. आता इथे पहिली जी आहे ती काहीतरी आपण बघितली होती ट्रोपोस्फिअर झोन आहे. आणि ट्रोपोस्फिअर झोन म्हणजे काहीतरी की नंतर पुढे आपल्याला स्टेटोस्फिअर पाहायला मिळते. ओके, स्टेटोस्फिअर झोन सेकंड नंबरची. आणि या स्टेटोस्फिअरमध्येच काहीतरी की वरच्या साईडला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे कोण आहे ओझोन. ओके, ओझोन त्यालाच काय म्हणलं जातं बेसिकली ओझोनोस्फिअर. कारण का या स्टेटोस्फिअर झोनमध्येच आपल्याला पाहायला मिळते ओझोनची काहीतरी की लेअर. राईट, सेकंड नंबरची जी लेअर आहे स्टेटोस्फिअर झोन याच लेअरमध्ये वरच्या साईडला आपल्याला पाहायला मिळते ओझोनची काहीतरी तिकडं असणारी एक काहीतरी की लेअर आहे. ओके, आता हे काय इम्पॉर्टंट आहे तर त्याही संदर्भात काहीतरी की आपण डिस्कस केलेलं होतं तिथेच. ज्यावेळेला काहीतरी तिकडं सनचं काहीतरी की रेडिएशन होतं, सनचं काहीतरी की जो सूर्यताप असतो काहीतरी की तिकडं अर्थवरती येतो, त्यावेळेला काय केलं जातं बेसिकली ही जी असणारी काहीतरी की ओझोनची जी लेअर आहे अर्थवरती स्टेटोस्फिअरमध्ये ही काय करते UV रेज असतात. ओके, UV रेज असतात ना यांना काय म्हणलं जातं अल्ट्राव्हायोलेट रेज. यांना ब्लॉक करायचं किंवा काहीतरी यांना रेजिस्ट क्रिएट करायचं जे काम आहे ना ते ह्या काहीतरी की बेसिकली ओझोन लेअरद्वारे केलं जातं. यालाच काहीतरी की O3 म्हटलं जातं. म्हणजेच काय हे UV रेज किंवा काहीतरी की अल्ट्राव्हायोलेट रेज असतात ना ते अर्थवरती काहीतरी तिकडं रीच होत नाहीत किंवा काहीतरी की पोचत नाहीत. कारण का यांना शोषून घेण्याचं काम असतं ते कोण करत असतं हा O3 म्हणजेच काहीतरी की बेसिकली ओझोन. ओके, आता हे झालं काहीतरी की बेसिकली ह्या O3च्या संदर्भात. आता प्रॉब्लेम काय झाला गेलेला आहे ड्यू टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस. आणि त्याच्यामध्येच काहीतरी की अगेन व्हेरी इम्पॉर्टंट काही गॅसेस असतात ना त्याच्यामध्ये आपण बघू शकतो इकडं CFC. ओके, क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके, क्लोरोफ्लोरोकार्बन याच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे किंवा काहीतरी ह्याच्या वाढण्यामुळे काय झालं गेलेलं आहे हळूहळू ही O3ची काहीतरी की जी लेअर आहे किंवा काहीतरी की ओझोनची लेअर आहे ना ती काय व्हायला लागलेली आहे हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे किंवा काहीतरी त्याचं डिप्लिटेशन आहे ना ते इकडं काहीतरी की होत आहे. आणि याच्यामुळे आता ही ओझोनची लेअर कमी झाल्यामुळे काय होणार आहे ह्या UV रेज असतील ना UV रेज अल्ट्राव्हायोलेट रेड ह्या सहजपणे काहीतरी की पृथ्वीच्या सरफेसवरती आता पोचतील. ओके, सहजपणे पृथ्वीच्या काहीतरी सरफेसवरती पोचतील. आणि त्याच्यामुळे अल्टिमेट इम्पॅक्ट जो असेल तो काहीतरी तिकडं जीवसृष्टी आणि काहीतरी की तिकडं
किंवा काहीतरी आपण म्हणू बायोडायव्हर्सिटीवरती होईल. यालाच काय म्हणलं गेलेलं आहे, ओझोन डिप्लिएशन. ओके, ओझोन डिप्लिएशन. सो इथं ओझोन लेअर इज प्रोटेक्टिव्ह लेअर इन आवर ॲटमॉस्फिअर. O3, 3 ऑक्सिजन ॲटम्स. O3 असतो तो बेसिकली काहीतरी की, किंवा ओझोन जो असतो तो काहीतरी की ऑक्सिजनच्या 3 ॲटमनी बनलेला असतो. आणि साधारणतः आपण इकडे बघितलं 19 ते काहीतरी की 30 किलोमीटर अबाव दी सरफेस फ्रॉम दी अर्थ, साधारणतः काहीतरी इकडं स्ट्रेटोस्फिअरमध्ये ही लेअर जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. हिचं काम काय असतं, इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन ब्लॉकिंग UV rays that come from sun, which if there was the no ozone layer, cancer would dominate and even the no life would be in this world. Okay, in this world. आता इथं जसं आपण बघितलं की ही जी लेअर आहे ती जर काहीतरी इकडून नष्ट झाली किंवा डिप्लेट झाली पूर्णपणे, सो कॅन्सरचं काहीतरी जे प्रमाण असेल ना ते वाढेल. ओके, कॅन्सरचं प्रमाण आहे ना ते वाढेल. आणि सोबतच अर्थवरती काहीतरी की कोणत्याच प्रकारची जी लाईफ आहे ना ती काहीतरीकडे एक्झिस्ट राहणार नाही. कारण का, UV रेज असतात त्या काहीतरी खूपच हार्मफुल असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस लेअर इज युजली अंडर 10 parts ओझोन पर मिलियन. ओके, 10 parts ozone per million. And the ozone layer is made up of the action of sunlight to the oxygen, and the amount is stable by the existence of nitrogen. Okay, existence of nitrogen. ठीक आहे. हे झालं बेसिकली काहीतरी की ओझोन लेअर काहीतरी की डिप्लिएशनच्या संदर्भात. नाव इफेक्ट ऑफ ओझोन लेअर डिप्लिएशन. याचे बेसिकली काहीतरी की इफेक्ट किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू परिणाम काय होतील ओझोन लेअरच्या काहीतरी इकडं डिप्लिएशनचे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन सी हिअर द मोर अल्ट्राव्हायोलेट रेज कम टू अर्थ. ओके, मोर अल्ट्राव्हायोलेट रेज कम टू अर्थ. मोठ्या प्रमाणात काय होतील बेसिकली सूर्याची जी अतिनील किरणं असतात. ओके, अतिनील जी किरणं असतात त्यालाच आपण काय म्हणतो इकडं UV रेज. हे काय करतील तिथं काहीतरी की अर्थवरती काहीतरी की पोचतील. ओके, आणि अगेन इथं काय होईल तिकडं संपूर्ण काहीतरी की तिकडं बायोडायव्हर्सिटी आहे ती काहीतरी इकडे कुठेतरी ॲफेक्ट होईल. ओके, आणि अगेन मोर हीट thus increasing the risk of global warming. Okay, more heat thus increasing the risk of global warming. वाढलेल्या काहीतरी तिकडे टेम्परेचरमध्ये अजून जर काहीतरी की टेम्परेचर या UV रेजमुळे जर वाढलं तर अल्टिमेटली अगेन काय होतं तिकडे इन्क्रीज होणार आहे, तर ते म्हणजे काहीतरी की ग्लोबल वॉर्मिंग. ओके, फर्दर पुढे काय होतं तिकडं ग्लोबल वॉर्मिंग जे ना ते काहीतरी की वाढण्यास मदत होईल किंवा पुढे तरी त्याला काहीतरी की बूस्ट होईल. ओके, किंवा चालना मिळेल. ठीक आहे. सो हे झालं काहीतरी की ओझोन डिप्लिएशनच्या संदर्भात. राईट. आता इथं इम्पॉर्टंट काहीतरी की हे रिझन्स किंवा काहीतरी की कॉज कोणते आहेत थोडेसे इथं काहीतरी की ते नाही आहेत. सो इथं जसं मी सांगितलं CFC. ओके, CFC आणि सोबतच काहीतरी की अजून काही कंपाऊंड्स असेल त्यांना ओझोन लेअर डिप्लिएशन असं म्हटलं जातं. ओके, ओझोन लेअर डिप्लिएटर्स. ओके, डिप्लिएटर्स ते देखील काहीतरी की आपल्या इथं पाहायला मिळतात. CFC क्लोरोफ्लोरोकार्बन असेल. ओके, त्याच्यानंतर काहीतरी की फ्लोरान्स असेल आणि अगेन ओझोन लेअर डिप्लिएशन्स हे देखील काहीतरी की महत्त्वपूर्ण आपल्याला केमिकल कंपाऊंड्स काहीतरी की पाहायला मिळतात किंवा गॅसेस आहेत म्हणजे काहीतरी की पाहायला मिळतात जे काय करतात इकडं ओझोनची काहीतरी की जी लेअर आहे ना तिला काय करतात ॲफेक्ट करतात किंवा काहीतरी की डिप्लीट करतात. ठीक आहे. सो अपार्ट फ्रॉम द ओझोन लेअर इथं अजून एक आपल्याला इम्पॉर्टंट कन्सेप्ट पाहायला मिळते ती म्हणजे काहीतरी की ॲसिड रेन. ओके, ॲसिड रेन. ॲसिड रेन म्हणजे काय बेसिकली, ॲसिड रेन इज काइंड ऑफ precipitation that contain larger amount of the acid than the normal. Okay, that contain larger amount of the acid than the normal.